दोन तीन शब्दांमधले अर्थ लक्षात घ्या। संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे, लक्षात घ्या। सांधणे किंवा जोडणे परीक्षेला विचारतात तुम्हाला। आणि समास म्हणजे एकत्र करणे किंवा याला जुळणी करणे असं म्हणतात। प्रयोगाची व्याख्या काय? प्रयोग म्हणजे काय? समासामध्ये संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येतात हे लक्षात ठेवा। समासामध्ये आणि संधीमध्ये फरक जो आहे तो फरक काय लक्षात घ्या की संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येतात। काय येतात? दोन वर्ण एकत्र। आणि समासामध्ये दोन शब्द एकत्र, लक्षात घ्या। दोन शब्द एकत्र म्हणजे कांदे घालून तयार केलेले पोहे असं न म्हणता आपण काय म्हणतो? कांदे पोहे म्हणतो। म्हणजे कांदे आणि पोहे या दोघांना एकत्र केलं आपण, बरोबर का? म्हणजे समास सम अधिक असं म्हणजे दोघांना मिळून काय केलेलं आहे आपण या शब्दांना एकत्र आणलेलं आहे। आणि संधीमध्ये दोन वर्ण एकत्र आणतो, जसं हिम अधिक आलय, तर हिम मधला अ आणि आलय मधला आ, बरोबर का? या दोघांना आपण काय करत होतो? एकत्र आणत होतो। म्हणजे हे दोन वर्ण आपण एकत्र आणतोय तेव्हा त्याला संधी म्हणायचं। आणि प्रयोग म्हणजे काय हो? प्रयोग म्हणजे काय? मी परवाच तुम्हाला सांगितलेलं आहे बघा। प्रयोग म्हणजे रचना करणे। काय करणे? रचना करणे किंवा काय करणे? जुळणी करणे, माहिती आहे ना? रचना करणे किंवा जुळणी करणे। बघा तुम्ही वहीमध्ये तुमच्या लिहून दिलेलं आहे स्पष्टपणे सगळं, रचना करणे किंवा जुळणी करणे। आता वाक्य पृथक्करणाच्या बाबतीत सुद्धा विचारले जाते तुम्हाला, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? वाक्य पृथक्करण म्हणजे काय सांगा? वाक्य पृथक्करण म्हणजे काय? पृथक्करण करायचं म्हणजे काय करायचं? बरोबर, पृथक्करण करायचं म्हणजे वेगळं, घटक वेगळे करणे। इथं एकत्र वगैरे करणे असा काही शब्द येत नाही बघा, हे संबंध येत नाही। हे जोड्या लावायला सुद्धा तुम्हाला येऊ शकते, लक्षात ठेवा। म्हणजे संधी, समास, प्रयोग आणि वाक्य पृथक्करण, आणि मग तिकडं सांधणे जोडणे वगैरे असं येऊ शकते। मग तेव्हा तुम्हाला संधीला काय येणार, समासाला काय येणार, प्रयोगाला काय येणार हे तुम्ही काय करू शकता? जोड्या लावू शकता। म्हणजे एक मार्काला हा प्रश्न हमखास असतो, बऱ्याच वेळेला याच्यावर प्रश्न विचारून झालेले आहेत, लक्षात समजलं? संधी म्हणजे दोन वर्ण एकत्र येतात, अर्थात त्याला सांधणे किंवा जोडणे म्हणायचं, बरोबर आहे का? या दोघांना एकत्र आणायचं, अ आणि आ। जसं समास म्हणजे एकत्र करायचं, दोन शब्द एकत्र करायचे, मधली पद गाळायची। प्रयोग म्हणजे रचना करायच्या, म्हणजे कर्त्यानुसार रचना होणार, कर्मानुसार रचना होणार, बरोबर का? कर्त्याच्या कर्माच्या नुसार रचना कशी होते, काय होते ते सगळं आपण याच्यामध्ये, आणि जुळणी करत होतो त्याची, आपण ते बघत होतो बघा। आणि वाक्य पृथक्करण म्हणजे काय? त्यातले घटक वेगळे करायचे। आता हे प्रकरण झालं की तुम्हाला मी वाक्य पृथक्करण नावाचं प्रकरण घेणार आहे, आज घेणार होतो, पण सकर्मक आणि आकर्मकचा सलग भाग होतोय प्रत्येक प्रकरणामध्ये। म्हणजे क्रियापद झालं, त्यानंतर उभयान्वयी अव्यय, मग त्याच्यावर आधारित आपले प्रश्न झाले, मग आपलं प्रयोग झालं। प्रयोग सगळं सकर्मक आणि आकर्मकवर आधारित होतं, तुम्हालाही माहिती आहे, बरोबर का? सकर्मक आणि आकर्मक या घटकावर, कारण सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी, कर्मणी कर्म असल्याशिवाय होतच नाही, बरोबर का? म्हणजे हे सगळं वाक्य पृथक्करणात तेच आहे, सेम परत। वाक्य पृथक्करणात कर्ता कसा ओळखायचा, कर्त्याचा उद्देश काय, म्हणजे उद्देश विस्तार किंवा विधेय विस्तार, कर्म विस्तार, मग ते वाक्य सकर्मक आहे की आकर्मक आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे आपल्याला। मग परत आणि सकर्मक आकर्मक थोडासा पॉज मिळू दे म्हणून मी काय केलंय, समास प्रकरण आता लगेच घेतलेलं आहे, आणि वाक्य प्रकरण, वाक्य पृथक्करण जे प्रकरण आहे ते याच्या नंतर आपण घ्यायचं आहे, ठीक आहे? हा, जाऊया पुढं। आता या समासाचे बघा, इथं काय म्हणले? शब्दांच्या एकत्रिकीकरणास म्हटलेलं आहे बघा, शब्दांच्या एकत्रिकीकरणास समास असं म्हटलेलं आहे। सम अधिक असं या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे बघा, सम अधिक असं। आणि समासाचे मग मुख्य चार प्रकार पडतात, कोणते आहेत बघा ते? पहिला आहे तो इकडून घ्या, अव्ययभाव समास। दुसरा आहे बघा तत्पुरुष समास। तिसरा आहे बघा कोणता, दिसतोय का बघा? द्वंद्व समास। आणि चौथा आहे बहुव्रीही समास। असे चार समासाचे प्रकार पडतात। तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे मी ग्रुपला, तुम्ही लिहून घेतला असेल वहीमध्ये। पटपट पटपट आपल्याला भरपूर मोठं उदाहरण आहे, सॉरी भरपूर मोठं प्रकरण आहे, एवढासा वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही, तर 8-10 दिवस यालाच लागतील। अव्ययीभाव समास त्यालाच प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात।
म्हणजे याच्यामध्ये जे दोन पद म्हणजे काय रे? पद म्हणजेच शब्द, लक्षात ठेवा. म्हणजेच आपण जी शब्द रचना करणार आहोत, जी एका पाठोपाठ येणारे दोन शब्द जे आहेत ते एकत्र आपण जे करणार आहोत, जुळणी ज्यांची करणार, दोन शब्द जे आहेत त्यांना एकच शब्द करणार आहोत, ते शब्द जे आहेत त्या पदामधील, या अविभाव समासामधील पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असणार आहे. प्रधान म्हणजे महत्वाचं, लक्षात ठेवा. प्रमुख, पहिलं पद महत्वाचं आहे. ते जर काढून टाकलं, पहिलं पद जर काढून टाकलं तर दुसऱ्या पदाला काहीच अर्थ राहणार नाही. समास म्हटलं की दोन शब्द एकत्र येतात आणि अव्ययभावामध्ये सुद्धा दोन शब्द एकत्र येणार, याच्यामध्ये सुद्धा दोन शब्द एकत्र येणार. दोन दोन म्हणजेच दोन शब्द एकत्र येणार. बहुव्रीहीमध्ये सुद्धा दोन शब्द एकत्र येणार आणि एकत्र येत असताना या अव्ययभाव समासामध्ये काय होतंय? पहिलं पद महत्वाचं असते, तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असते. दुसरं पद जर तुम्ही काढून टाकलं तर पहिल्या पदाला काहीच अर्थ राहत नाही. द्वंद्व मध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात. उभय म्हणजे काय रे? दोन्ही, दोन्ही पदे महत्वाचे असतात. आणि बहुव्रीहीमध्ये पहिलंही पद महत्वाचं नसते, दुसरंही पद महत्वाचं नसते, अन्य पद प्रधान समास त्याला म्हणतात. आता तुम्हाला हे चार पर्याय 1 2 3 4 येतील असं जोड्या लावायला, आणि मग इकडे येईल पहिलं पद महत्वाचं, तिसरं पद महत्वाचं है ना, अन्य पद महत्वाचं, उभय पद, दोन्ही पदे महत्वाची वगैरे असं काहीतरी जोड्या लावायला येईल. आलं लक्षात? तर हे सुद्धा लक्षात ठेवा. अव्ययीभाव समास म्हणजेच प्रथम पद प्रधान समास. तत्पुरुष म्हणजे काय बघा? दुसरं पद, द्वितीय पद प्रधान समास. द्वंद्व म्हणजे दोन्ही, द्वंद्व म्हणजे दोन्ही, त्याला दोन्ही पद प्रधान असं म्हणतात, न म्हणता काय म्हणलेलं आहे? उभय पद. उभय म्हणजे दोन. उभयान्वयी आपण त्यावेळेला आपण बघितलेला, उभय म्हणजे दोन, मी असं लिहून दिलं होतं बघा, तुम्हाला आठवतंय ना? हा, उभय म्हणजे दोन. मग विशेषणामध्ये उभयता नावाचा एक शब्द आला होता. मग उभयता, आणि हा उभयता हा साकल्य दर्शक आहे, बरोबर का? साकल्यवाचक शब्द आहे. उभयता म्हणजे दोघेही. उभयता या शब्दाचा अर्थ काय होतो? दोघेही, जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्वच्या सर्व. आम्ही उभयता त्यांच्या कार्यक्रमाला हजर होतो, म्हणजे मी आणि माझी पत्नी, म्हणजे आम्ही नवरा बायको दोघेही तिथे हजर होतो. उभयता म्हणजे काय? दोघेही. साकल्य दर्शक, साकल्यवाचक काय आहे? साकल्यवाचक नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण आहे. काय? साकल्यवाचक विशेषण, बरोबर का? साकल्यवाचक संख्या विशेषण. संख्या विशेषणाचा प्रकार आहे. संख्या विशेषणामध्ये पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक आहे का? आणि नुसतं उभय म्हणजे दोन, लक्षात ठेवा. उभय म्हणजे दोन. दोन्ही पद इथं महत्वाचे असतात. बहुव्रीहीमध्ये अन्य पद महत्वाचं असते. पहिलंही महत्वाचं नसते, दुसरंही महत्वाचं नसते, आणि तिसरंच पद महत्वाचं असते. लक्षात, पहिलं नाही, दुसरं नाही, तिसरंच पद म्हणजे अन्य पद महत्वाचं असते. अन्य म्हणजे तिसरं. लक्षात जाऊया पुढं, एक एक समास आपण बघत जाऊया. हे समजलं तुम्हाला? शब्दांच्या एकत्रीकरणास काय म्हणायचं? समास म्हणायचं, लक्षात घ्या. आणि संस्कृत धातूपासून हा शब्द इथं तयार झाला. हे काय तुम्हाला विचारणार नाही, पण तरी सुद्धा माहिती असावं. हे मात्र विचारतील. अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि समास. जोड्याला मला प्रश्न येऊ शकतात. संधी, समास, प्रयोग आणि वाक्य पृथक्करण हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं बघा. म्हणजे दोन प्रश्न तिथं काय झालेले आहेत? तयार झालेले. आता बघा, पहिला आपण घेऊया अव्ययीभाव समास. टाका हेडलाईन. आता अव्ययीभाव समासामध्ये बघा, सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय, अव्ययाला संस्कृत मध्ये उपसर्ग असे म्हणतात, लक्षात घ्या. अव्यय म्हणजेच उपसर्ग. व्हॉट इज मीन बाय उपसर्ग? उपसर्ग म्हणजे काय, आणि उपसर्ग कधी लागतात शब्दाला? पहिल्यांदा की दुसऱ्यांदा? सांगा. उपसर्ग या शब्दाचा अर्थ आहे प्रिफिक्स. उपसर्ग या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजेच जेव्हा एखाद्या शब्दाला आधी प्रत्यय लागतो, सुरुवातीला प्रत्यय लागतो, आणि पुढे ते जे काय असेल ते नाव, इथं प्रत्यय लागणार आहे, आणि पुढे जे नाम असेल, शब्द असेल, जो काय असेल तो. आणि सफिक्स या शब्दाचा अर्थ काय? शब्दाला नंतर प्रत्यय लागतो, लक्षात. आधी शब्द येणार इथं आणि इथं प्रत्यय येणार, लक्षात येतं? लक्षात. म्हणजेच दादा नावाचा शब्द आहे, दादा, त्याला आपल्याला प्रत्यय लावायचा आहे का उपसर्ग लावायचा आहे? आधी प्रत्यय लावणार का नंतर लावणार? सांगा. नंतर लावणार. दादागिरी. हा उपसर्ग घटित झाला का प्रत्यय घटित झाला? सांगा. प्रत्यय घटित, लक्षात घ्या. घटित म्हणजेच काय? इथं आपण त्याला काय केलेलं आहे? लावलेला आहे प्रत्यय, म्हणून त्याला, किंवा तिथं बसवलेला आहे, किंवा तिथं घातलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि सुरुवातीला बघा, आता आ नावाचा उपसर्ग आहे, जन्म नावाचा शब्द आहे. आता हा काय केला आपण? हा शब्द आहे, त्याला आपण आधी प्रत्यय लावला, याला म्हणायचं उपसर्ग घटित म्हणायचं. आलं लक्षात?
आता दिन नावाचा शब्द आहे, दिन नावाचा शब्द मला प्रति नावाचा शब्द त्याला वापरायचा आहे. पुढे लावू का मागे लावू? मागे लावायला पाहिजे. प्रति दिन येते लक्षात? म्हणजे याला उपसर्ग घटित म्हणायचं आणि प्रत्यय घटित कधी म्हणायचं? नंतर. लक्षात आलं? लक्षात मागे नावाचा शब्द आहे त्याला मला ऊन प्रत्यय लावायचा आहे. कसं होणार? मागून. मग नंतर प्रत्यय लागला. आलं लक्षात? इंग्लिश मध्ये तसंच आहे. काउंटेबल, अनकाउंटेबल, अनकाउंटेबल प्रिफिक्स. लक्षात? नुसतं काउंटेबल सफिक्स, काउंट एबल प्रत्यय नंतर जोडलेला आहे तसं. लक्षात? काउंट, डिस्काउंट, डिस्काउंट सफिक्स. लक्षात? तसं मराठीमध्येच तसंच. लक्षात ठेवा. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित हे दोन शब्द आताच लक्षात ठेवा, कारण तुम्हाला पुढे शब्दांचे जे प्रकार आहेत त्या शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन प्रकार आहेत. साधित शब्दांचे जे प्रकार आहेत तुम्हाला काय म्हटलं बघा मी, साधित शब्दांचे जे प्रकार आहेत पुढे तुम्हाला त्या प्रकारामध्ये उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित नावाचा प्रक्रिया आहे. म्हणजे त्यामध्ये प्रकार आहेत. उपसर्ग घटित शब्द ओळखा, प्रत्यय घटित शब्द ओळखा, मग संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी उपसर्ग, परत त्याच्यात आणि प्रकार पडतात. प्रत्यय घटितामध्ये तद्धित प्रत्यय आणि शुद्ध प्रत्यय असं काही तर त्याचे प्रकार आहेत दोन. ते नंतर आपण बघूया. तद्धित म्हणजे एखाद्या शब्दाला आणि धातू साधित तद्धित प्रत्यय वगैरे असे दोन प्रकार याच्यामध्ये पडतात. म्हणजे धातूला प्रत्यय लागला की त्याला धातू साधित म्हणायचं, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागला की त्याला शब्द साधित म्हणायचं, असं ते परत प्रकार आहेत. उपसर्ग याच्यामध्ये संस्कृत उपसर्ग आहेत. संस्कृत काही उपसर्ग असतात, काही फारसी उपसर्ग असतात आणि काही शब्दांच्या द्विरुक्तीने लागलेले शब्द असतात. तर ते आपण या उपसर्ग घटितामध्ये बघायचे आहेत आणि प्रत्यय घटितामध्ये सुद्धा बघायचे आहेत. तर उपसर्ग म्हणजे काय? शब्दाला आधी की नंतर? शब्दाला आधी प्रत्यय लागतो हे लक्षात ठेवा. आणि प्रत्यय घटित म्हणजे प्रत्यय म्हणजे शब्दाला नंतर प्रत्यय लागतो. लक्षात आलं? हा. उ आधी की प्र आधी? वर्णमालेमध्ये क्रमाने उ आधी की प्र आधी? उ आधी ना. प्र कसा आधी? अ पासून आपलं क्षज्ञपर्यंत चालते ना. मग बघा अ आ इ ई उ उ म्हणजे उ आधी आहे. लक्षात आलं? आणखी एक क्लुप्ती सांगतो. काही जणांना हे कळत नाही. मला बऱ्याच वेळा विचारतात ते उपसर्ग घटित कसं ओळखायचं, प्रत्यय घटित कसं ओळखायचं. मला अजूनही काही समजलं नाही. तर मी म्हणतोय इथं उ लिही किंवा उपसर्ग लिहून टाक. उपसर्ग लिहून टाकलं आधी प्रत्यय लावायचा आपल्याला. कधी लावायचा आहे? शब्दाला आधी प्रत्यय लावायचा. ते लिहून टाका आधी. जुळते का नाही बघा. शब्दाला आधी प्रत्यय लावला संपला विषय. इथं उ आहे त्यालाच आ करा आधी. आता राहील लक्षात? परत आयुष्यात कधी विसरणार नाही. मग जर उपसर्ग घटित आधी प्रत्यय, मग प्रत्यय घटित म्हणजे काय? ह्याच्या आधी लिहूया, नंतरच येणार ना. मग आता प्र मध्ये आणि कुठली क्लुप्ती करायची गरज आहे नाही. लक्षात राहील? आता बघा अव्ययभाव समास. सामासिक शब्दातील यातलं पहिलं पद महत्वाचं असतं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. ते उपसर्ग असते, यालाच अव्ययभाव समास असे म्हणतात. अव्ययांना संस्कृत मध्ये उपसर्ग म्हणतात. लक्षात घ्या. हे बघा संस्कृत मध्ये उपसर्ग कोणाला? अव्ययांना संस्कृत मध्ये उपसर्ग म्हणतात. ते महत्वाचे पहिलं पद जे आहे ते महत्वाचे किंवा मुख्य असते. यातील संपूर्ण शब्द जो आहे, यातील संपूर्ण शब्द क्रियाविशेषणाचे काम करतो. याला एक स्टार करून ठेवा. यातील संपूर्ण म्हणजे क्रियाविशेषणाचे काम करणारा समास कोणता? क्रियाविशेषणाचे कार्य करणारा समास कोणता? तर तो अव्ययभाव समास. लक्षात ठेवा. तुम्हाला हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. क्रियाविशेषणाचे कार्य करणारा समास कोणता? उपसर्गांना विविध सूचक अर्थ असतात. हे सुद्धा लक्षात घ्या. उपसर्गांना विविध सूचक अर्थ असतात आणि हे शब्द बहुधा एक तर स्थळ असतात, काळ असतात किंवा रीतवाचक असतात. स्थळ काळ रीतवाचक असणारे शब्द कोणत्या सामासिक शब्दामध्ये किंवा समासाच्या प्रकारामध्ये येतात? तर ते अव्ययभाव समासामध्ये येतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे दोन प्रश्न जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. कोणते? हा आणि हा. म्हणजे अव्ययभाव समासातील संपूर्ण शब्द जो असतो तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो, टिंबे-टिंबेचं कार्य करतो, क्रियाविशेषणाचं, शब्दयोगी अव्ययाचं, उभयान्वयी अव्ययाचं, केवलप्रयोगी अव्ययाचं असं येऊ शकते. 4 पर्याय. लक्षात आलं? तर ते क्रियाविशेषणाचं अव्ययाचं काय करते? काम करते. लक्षात घ्या. आणि उपसर्गांना विविध सूचक अर्थ असतात म्हणजे काय? उपसर्ग आता जो आपण एखादा उपसर्ग जोडणार आहोत. आता दिन नावाचा शब्द आहे का? दिन नावाचा शब्द त्याला आपण काय जोडूया? इकडे पुढे जोडूया का मागे जोडूया? मागे जोडायला पाहिजे. प्रति. मग या दिन नावाचा शब्द पहिली वेलांटी दिन म्हणजे काय? काही तर त्याला अर्थ आहे, त्या शब्दाला सुद्धा अर्थ असतो.
काय अर्थ आहे त्याला? दिन म्हणजे काय रे? दिवस. याचा अर्थ आपल्याला कळाला. या प्रतीचा अर्थ काय? प्रत्येक. बरोबर आहे का? आता इथं प्रत्येक अर्थ घ्यायचा आपल्याला. बरोबर आहे का? प्रतीचा अर्थ वेगळा सुद्धा होऊ शकतोय. काय होतो प्रतीचा अर्थ? या प्रतीचा आणि या प्रतीचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला. पहिली वेलांटी प्रती म्हणजे काय? चहासाठी. बरोबर, किंवा चहा करिता. टू इंग्लिश मध्ये आपण त्याला टू म्हणतो बघा, आहे ना, एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर. आणि हे प्रति म्हणजे काय? प्रतचे अनेक वचन. प्रतचे अनेक वचन लक्षात घ्या. झेरॉक्स वाला म्हणतो किती प्रति देऊ? तुम्ही म्हणता 4 द्या. म्हणजे एकच प्रत घेऊन गेला असता ना, का 10 प्रति घेऊन गेले असता तिथे एकाचीच नाही. एकच प्रत तुम्ही झेरॉक्स घेऊन जातात. 10वीचं 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं किंवा काय असेल, काका याच्या 10 सर्टिफिकेट 10 प्रति द्या. बरोबर, प्रतचे अनेक वचन. तर प्रत्येक म्हणजे ह्या उपसर्गाला विविध सूचक अर्थ आहे. म्हणजे काय? याला काहीतरी अर्थ आहे की नाही? आहे. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक उपसर्गांना काही ना काहीतरी अर्थ असतो. लक्षात आलं? लक्षात. आता आपण अव्ययभाव समासाची उदाहरणं पाहूया. आपण हे पुसू की बघा. आता अव्ययभाव समासाची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये 3 गटात विभागणी केलेली आहे. काही संस्कृत उपसर्ग आहेत, काही फारसी किंवा अरबी उपसर्ग आहेत आणि काही द्विरुक्त दर्शक शब्द आहेत. बघा आता याच्यामध्ये आ, प्रति, यथा, वि आणि यावत हे संस्कृत उपसर्ग आहेत. यांना काही ना काहीतरी अर्थ आहे. तर तो अर्थ आपण लिहून घेऊया. काय अर्थ आहे बघा. आचा अर्थ आहे पासून किंवा पर्यंत. लिहा. आचा अर्थ काय होतो? पासून, पर्यंत किंवा पलीकडे असं सुद्धा होतं बघा, किंवा पलीकडे. पासून, पर्यंत किंवा पलीकडे. आता प्रतीचा अर्थ तुम्ही सांगितलेला आहे मगाशी, प्रत्येक. प्रतीचा अर्थ होतो प्रत्येक, मान्य आहे. यथाचा अर्थ काय होतो बघा? प्रमाणे असा होतो. यथाचा अर्थ होतो प्रमाणे. वीचा अर्थ काय होतो? शिवाय असा होतो बघा. वीचा अर्थ होतो शिवाय. याने आपण बरेचसे शब्द तयार करतोय, व्यवहारामध्ये सुद्धा वापरतोय बघा. प्रतिदिन, यथावकाश, यथाकाल, आजन्म, आमरण, उपोषण, है ना, हे शब्द सगळं वापरतोय आपण. वी म्हणजे शिवाय. यावत, पर्यंत. यावतचा अर्थ होतो पर्यंत. लक्षात ठेवा. यावत जीव, जीव असेपर्यंत. यावत चंद्र दिवा करू, चंद्र सूर्य असेपर्यंत वगैरे. यावतचा अर्थ काय होतो? पर्यंत होतो. लक्षात घ्या. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 संस्कृत उपसर्ग आहेत. आचा अर्थ होतो पासून किंवा पर्यंत किंवा पलीकडे. प्रतीचा अर्थ होतो प्रत्येक. यथाचा अर्थ होतो प्रमाणे. वीचा अर्थ होतो शिवाय आणि यावतचा अर्थ होतो काय होतो? प्रमाणे, पर्यंत होतो. लक्षात. उदाहरण बघूया आपण. लिहून घेतले. हा चला. आता बघा उदाहरण. आचे एवढे उदाहरण आहेत, मग प्रतीचे एवढे उदाहरण आहेत, मग आपल्याला यथाचे बघायचे आहेत, त्यानंतर यावतचे बघायचे आहेत, मग वीचं उदाहरण बघायचं आणि मग फारशीचं बघायचं. ठीक आहे. चला. आज जन्म काय होणार? आज जन्म हे काय होणार? कोड काय होणार? जन्मापासून. लिहा. जन्मापासून किंवा जन्मापर्यंत असंही तुम्ही लिहू शकताय. जन्मापर्यंत किंवा जन्मापासून. आता मला बरेच जण विचारतात तुमच्या पायाचं ते जन्मापासून आहे का हो? जन्मापासून आहे का असं विचारतात. मग मी म्हणतो नाही, जन्मापासून नाही. मी 9 महिन्याचा होतो तेव्हा मला पोलिओ झाला असं मी सांगतो. म्हणजे जन्मापासून असतं, उपजतच असतं तर ते वेगळं. मग मी म्हटलं असतं मी आजन्म असाच आहे. लक्षात आलं. किंवा आजन्म कारावास असं ऐकलंय तुम्ही? आजन्म म्हणजे काय रे? जन्म आता असेपर्यंत. लक्षात घ्या. आमरण, उपोषण म्हणतात बघा. आमरण, कारावास. मरेपर्यंत त्याला कारावासच, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत. जन्मापर्यंत किंवा जन्मापासून घ्या, दोन्हीपैकी काही घ्या तुम्ही. जन्मापासून असं लिहा. जन्मापासून. आकंठ. कंठ म्हणजे काय? गळा. मी आकंठ बुडालो. अखंड बुडालो असं म्हणतात, पण अखंड नाही, अकंठ असतो तो. अकंठ सांगा. कंठापासून किंवा कंठापर्यंत असं. कंठापासून. आमरण, मरे पर्यंत असं होते. मरेपर्यंत का मरणापासून. आजीव, जीव असेपर्यंत. बरोबर आहे. जीव असेपर्यंत. जीव असेपर्यंत. जानू. जानू म्हणजे काय रे? गुडघा. बरोबर आहे. कसं कळतंय सगळं तुम्हाला? आज जानू. जानू म्हणजे गुडघा. मी याच्या आधी सांगितलं होतं तुम्हाला. मोठा न जानू याचा अर्थ वेगळा होतो आणि याचा अर्थ वेगळा होतो.
याचा अर्थ काय आठवतं का? याचा अर्थ तुम्हाला आठवला असलं लक्षात राहते चांगलं तुमच्या. जानूच्या बाबतीत आहे लगेच सांगितलं. याचा अर्थ बरं सांगितलं नाही, असलं नाही सांगणार. आपल्यावरून काहीतरी असलं आहे की नाही. या जानूचा अर्थ काय सांगितला? गुडघा, बरोबर. आणि या जानूचा अर्थ काय बघा, हाय लिहून दिले मी तुम्हाला. बहुतेक 2 वेळा दिला, आता 3ऱ्या वेळेला. जाणून घेऊ किंवा माहित करून घेऊ. चला आपण हे जाणूया, जाणून घेऊया. येतं लक्षात? इथं काय लिहिणार मग? जानूचं काय लिहिणार? बरोबर. जानू, जानू पर्यंत म्हणजेच काय? जानू पर्यंत कंसात गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत असेल बघा, गुडघ्यापर्यंत. अजानुबाहू असा एक शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. अजानुबाहू म्हणजे काय? की ज्याचे हात गुडघ्याला टेकतात. आता मी उभा राहिलोय, माझा हात मांडीला टेकतात, मांडीपर्यंत गुडघ्याला टेकत नाही. मग असं करायला पाहिजे है ना, वाकायला पाहिजे. कुणाचं गुडघ्याला टेकतात का? असं गुडघ्याला हात लागतात का? नाही. असा हात लागतो का कुणाचा? इथे येतो का असा उलटा? बघा जरा, हे असं नवा येत येते का रे? असं असं इथपर्यंत येतो का असा उलटा? जर असेल तर त्याला भाग्यवान म्हणतात. असते म्हणे असे, म्हणजे त्याला म्हणे दोन्हीकडून सुख वस्तू मिळतात, इकडून सुद्धा आणि इकडून सुद्धा, असं काय काय म्हणतात. आणि गुडघ्याला हे लागलं की त्याला म्हणायचं, म्हणजे त्यालाही भाग्यवान म्हणतात की त्याच्याकडे धन दौलत असते, पैसा अडका असतो, त्याच्यावर वरद हस्त असतो लक्ष्मीचा, असं काय काय म्हणतात. आता ते स्वामी समर्थ महाराज ते अजानुभाऊ होते म्हणून असं म्हणतात. मी ऐकलंय. अजानुबाहू आम्ही लेकरे. आता एक वाक्य याच्यामध्ये कवितेमध्ये सुद्धा वापरले. आकर्ण म्हणजे काय सांगा? आकर्ण, कर्ण म्हणजे काय रे? कान. काना, कानापर्यंत घ्या, कानापर्यंत किंवा कानापासून असं. आपाद मस्तक सांगा. चला, आपाद मस्तक म्हणजे काय? पाद म्हणजे पाय. आपाद पहिल्यांदा पाद आहे आणि मग मस्तक आहे, त्यामुळे पहिल्यांदा पाय घ्यायचं. पाया पासून डोक्यापर्यंत असं याची पुढे होते बघा, डोक्यापर्यंत असं घ्या, पायापासून डोक्यापर्यंत. अजानु बाहू, आपाद मस्तक, आकर्ण, आपाद मस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. समजलं? आपाद मस्तक, मस्तक म्हणजे डोके. आज चंद्र सूर्य सांगा. चंद्र सूर्य असेपर्यंत लिहा. चंद्र सूर्य असेपर्यंत. चंद्र सूर्य असेपर्यंत. चंद्र सूर्य असेपर्यंत म्हणजे आज चंद्र. आ सेतू, सेतू पर्यंत किंवा सेतू पासून किंवा सेतू पर्यंत. सेतू पासून किंवा सेतू पर्यंत. असे तू ही मा चली ही माती जिचा मला अभिमान. सेतू पासून किंवा सेतू पर्यंत म्हणजे कन्याकुमारीच्या टोकापासून ते हिमालयाच्या टोकापर्यंत जो जोडले गेलेला जो आहे त्याला भारत म्हणतात. म्हणजे भारत हा असे तू ही, असे तू आहे. असे तू ही मा चली ही माती जिचा मला अभिमान, असं गाण्यामध्ये आहे बघा. असे तू म्हणजे सेतू पासून किंवा सेतू पर्यंत. सेतू म्हणजे जोडणे, लक्षात घ्या. सेतू, सेतू सेवा केंद्र सुद्धा असते बघा. काय म्हणतात त्याला? सेतू सेवा केंद्र म्हणजे सामान्य व्यक्ती आणि प्रशासन यांना जोडणारी व्यक्ती इलेक्ट्रिक माध्यमातून. ठीक आहे. आता प्रतिदिन घेऊया आपण. या आकंच झालं बघा. प्रतिदिनचं कसं होणार? प्रत्येक दिवशी घ्या, प्रत्येक दिवशी. आता मी प्रत्येक वेळेला लिहित बसत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगतो. प्रतिवर्षाचं कसं होणार? प्रत्येक वर्षी. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. प्रतिमाह, माह म्हणजे काय? महिना. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला. समजलं? जाऊ पुढं. चला आता बघा, प्रतिपद म्हणजे काय? प्रत्येक पदाचे, पद म्हणजे पाय किंवा शब्द.
लक्षात. पद या शब्दाला अर्थ दोन आहेत. कोणकोणते रे? शब्द किंवा पाय. लक्षात ठेवा. प्रति एक, प्रत्येकी एकाला. प्रति एक, प्रत्येकी एकाला. यथान्याय. आता यथाचा अर्थ काय लिहून दिलाय मी सांगा तुम्हाला? प्रतीचं संपलं, आचं संपलं. काय दिलं यथाचा अर्थ? यथा म्हणजे प्रमाणे. यथान्याय सांगा. मी एक लिहितो, बाकीचे तुम्ही लिहा. न्याया, न्यायाप्रमाणे. बरोबर आहे. न्यायाप्रमाणे असं. न्यायाप्रमाणे. ठीक आहे. पुढे यथाशक्ती, शक्तीप्रमाणे असं. शक्तीप्रमाणे. लक्ष द्या. इथं मी शक्तीला दुसरी वेलांटी दिलेली आहे. इथं मात्र पहिली वेलांटी दिली. इथं पहिली वेलांटी दिली. इथं पहिली वेलांटी दिली. पहिली वेलांटी दिली आहे. इथं मात्र मी बदल करत असताना विधीप्रमाणे असं लिहिणार मी. हे असं का? नीतीप्रमाणे. नला दुसरी वेलांटी आहे तशीच तला पण दुसरी वेलांटी. नीतीप्रमाणे. यथामती, मतीप्रमाणे. मतीला मी दुसरी वेलांटी देणार. हे असं का? यथाशास्त्र, शास्त्राप्रमाणे. याच्यात काय वेलांटी नाही सोडा. शास्त्राप्रमाणे असं का रे? काय भानगड आहे सांगा पटकन. मी तुम्हाला याच्या आधी हे शुद्ध लेखनामधला भाग जो आहे तो सांगितलं होता. आठवते का बघा? शुद्ध यथाने जोडलेले शब्द मराठीमध्ये अंतिम ध्वनी काय असतात? नेहमी दीर्घ असतात. बरोबर आहे का? बाहुली हे घेतलंय बघा तुम्हाला. बाहुली, माऊली, पाटी, वाटी है ना. वाळू. बरोबर आहे का? वळू. हे शब्द बघा अंतिम ध्वनी नेहमी दीर्घच असतात. बरोबर का? पण यथाने जोडलेले शब्द याला अपवाद आहेत. यथा हा उपसर्ग आहे. उपसर्ग म्हणजे अव्यय. अव्यय बदलत नाही. आणि यांची वेलांटी जी आहे यथाने जोडलेली. यथाशक्ती, यथामती है ना. यथाशक्ती. शक्तीला कला तर पहिली वेलांटी द्यायची नाही, दुसरी वेलांटी द्यायची नाही, तर पहिली वेलांटी द्यायची. बघा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सुद्धा मी लिहून दिलेला आहे. शुद्ध लेखनाच्या याच्यामध्ये आहे ना. हा लिहून दिलेला आहे की नाही? समृद्धी नाही मन सगळं सोडून जातो. विधी, विधीप्रमाणे. इथं मात्र तसं आहे. इथं यथाने जोडले का? लक्ष द्या. इथं यथा जोडले का? इथं पहिली वेलांटी द्यायला नाही. हा शब्द पहिल्यांदा घेतला आणि पुढे प्रमाणे जोडलेला असतात. त्यामुळे हे असं लिहायचं. शक्तीप्रमाणे पहिली वेलांटी लिहायची नाही. इथं जर शक्ती नंतर प्रमाणे आलं तर दुसरी वेलांटी लिहायची. इथं मात्र यथाशक्ती असेल तर द ला पहिली, क ला पहिली, त ला पहिली, त ला पहिली असं करायचं. नाही लक्षात. नीती हा शब्द शुद्ध आहे. न ला दुसरी वेलांटी आहे. नीतिमत्ता. नीती नुसतं नीती लिहायचं असेल तर न ला त, त ला तच, त ला दुसरी वेलांटी, न ला दुसरी वेलांटी. हे शब्द असे जे शब्द आहेत ते संस्कृत मध्ये बरेच असे शब्द आहेत. बाळांनो बरेच शब्द आहेत. कोणते कोणते माहिती आहेत तुम्हाला? बरेच असे शब्द आहेत. सांगा. आठवते का बघा? हे मी शब्द सांगितलं होता. भीती, रीती, मिती, नीती, अजून काय? प्रीती, अजून आता भीती शब्द असाच लिहायचा. रीती शब्द, रीती रिवाज कसं लिहिणार? पुढे रला पहिली वेलांटी येणार. मी शिकवले बघा तुम्हाला. रीती रिवाज. भीतीदायक असं असेल तर काय करायला पाहिजे? इथं तला पहिली वेलांटी येते. मी ते सामासिक शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं. भीती शब्द बघा. इथं काय होतं? नीती. इथं काय होतं? रीती होतं बघा. रीती. आणि मग रिवाज पुढे शब्द आपण जोडला होता. नीतिमत्ता म्हटलं की तला पहिली वेलांटी येते. नीतिमत्ता जर असा शब्द असेल न ला दुसरीच वेलांटी येणार. नीतिमत्ता. तला पहिली वेलांटी येणार. रीतिरिवाज र ला दुसरीच वेलांटी, तला मात्र पहिली वेलांटी येणार. रीतिरिवाज असं येते बघा. रीतिरिवाज. तला पण पहिलीच वेलांटी येते. सामासिक शब्द आहे तो. मग सांगताना गप्पच झाली. नीतिमत्ता दोबल झालं का? इथं काय होतं? मिती होतं. मिती. बरोबर. भीतीदायक शब्द जो आहे तो भीतीदायक शब्द असा लिहायचा आहे सामासिक शब्दामध्ये. त्याला पहिली वेलांटी येणार. नुसतं भीती, नुसतं रीती, नुसतं मिती, नुसतं नीती, नुसतं प्रीती असंच. आलं लक्षात? प्रीती शब्द. प्रीतीच्या पुढे अजून काय जोडतो का आपण? जोडतो का असं? आता मिती हा शब्द आहे बघा. त्याच्या पाठीमागं भू जोडलं. भूला दुसरा भूमिती. आता भूमिती शब्द असा चुकतोय. मला दुसरी वेलांटी येणार आणि मला पहिली वेलांटी येणार.
कारण भूमिती हा शब्द या मितीचा शब्द नाही. लक्षात हे लिहून ठेवा. तोंडाला बांधून असं चिली मोडल्यागत बसलाय निवांत, पेन तोंडावर घेऊन जे काही इथं लिहितोय, जे फळ्यावर आहे ते सगळं तुमच्या वहीमध्ये पाहिजे, तर तुम्हाला कुठेतरी आउट ऑफ मार्क्स पडतील. मला ह्या आई उपयोगाचं नाही, शुद्ध लेखनाला उपयोगाचं आहे की नाही प्रकरण आहे. तुम्हाला शुद्ध लेखनाचं एक प्रकरण आहे, 1 मार्काला आहे. आणि शुद्ध लेखनावर प्रश्न आला नाही असं कुठलं परीक्षा आहे का अशी? दाखवा बघू एखादी परीक्षा. शुद्ध लेखन या धड्यावर प्रश्नच आला नाही सर, आणि ही परीक्षा झालेली आहे. तर मी सगळ्यांना मग तिथं फॉर्म भरायला सांगेन तुम्हाला त्या जिल्ह्यात. जावा रे तिथं शुद्ध लेखनावर प्रश्न विचारत नाही. काही जण 31 डिसेंबर म्हणून आले नाहीत. आता 31 डिसेंबर आणि न येण्याचं काय कारण सांगा? आम्हाला उद्याची काळजी आहे. भाडं, हप्ता आहे की नाही, ते जुळवाजुळव करायला पाहिजे. आज संध्याकाळी काय तर आणायला पाहिजे, हे आणा ते आणा. थोडा वेळ थांबा आणि फोन येतो बघा, मग सांगा. अशी परिस्थिती आहे. आणि यांना काय लागलंय? 31 डिसेंबरचं लागले. उद्या नवीन वर्ष आहे, आम्हाला काळजी काय? हप्त्याची जुळणी करायची, भाड्याची जुळणी, बाकीच्या सगळ्या. तर अॅनिव्हर्सरी आली, तर संक्रांत आली आहे की नाही. संक्रांत पुढच्या महिन्यात आहे ना? कुठल्या महिन्यात संक्रांत आहे? जानेवारी, 14 जानेवारी काय तर असते ना. म्हणजे बघा 31 पासून 14 तारखेपर्यंत किती अंतर आहे? नाही तर 15 दिवस धरूया. कारण याच्या दुसऱ्या दिवशीचा असतो तो किंक्रांत असतो. म्हणजे इथं खायचं, याच्यात आणि आठवड्याभर आणि असतंच, आणि इथं आणि खायचं आहे की नाही. इथं बुरदुंड आहेच 14 तारखेला. काळी साडी पाहिजे, काळच ब्लाऊज पाहिजे, सगळं काळं पाहिजे. दरवर्षी ते आहे. 2-4 आठवडे झालं फिल्डिंग लावली. आधीच सांगते बघा, जुळणी करून ठेवतोय. अचानक सांगून चालत नाही. आमचं तसं काय नाही. अंघोळ केली, इस्त्री असली नसली घालते, चपला विचार. कुठल्या सणाला कुठला शर्ट नाही, काय नाही, मज्जा आहे सगळी. तर पुसू काय म्हणलाय? आता कशाला लढताय? काय सांगू तुम्हाला? तुम्हाला कळल प्रपंचात पडला की तुम्ही. दाढी करायला वेळ मिळत नाही माणसाला, काय केस कापायला वेळ मिळत नाही. कर्ता पुरुष होणे नसावे. एक वेळेस मला असं वाटतं की स्त्री असतो तर बरं झालं असतं. तुम्हाला वाटतं आम्ही पुरुष असतो तर बरं झालं असतं. लय वाईट. पुरुष कर्ता, नुसतं पुरुष असं ठीक आहे, पण कर्ता पुरुष असणं लय वाईट आहे. हा लक्षात ठेवा. कर्ता पुरुष ते पत्रा वाचते ना, तशा पद्धतीने असतो. सगळी म्हणतात खालची लय वाचते, हे लय त्रास करून घेते, पण त्याला त्रास का होतो हे यांना माहित नसते. एक रुपया मिळवण्यासाठी त्याला फार झटावं लागतंय, भयानक. असं काय तर झालं, असं बाबा 4 पैसे आले की लगेच आई आजारी पडलीच, लगेच वडिलांचं काहीतरी झालंच, लगेच शेताचं काहीतरी आलंच, है की नाही. तोर याचा हप्ता, तर त्याचं देणं, तोर बहिणा येऊन बसलेलीच आहेच. ती गेली की दुसरी आली येत्या, एक नव्हे 3 आहे. मग सांगा, तोर पाहुणा एखादा अचानक येतोय, मग त्याला चहा पाण्यावर कसं घालवायचं? आम्ही येणार आहे बघा, जुळणी करा. इथं गुळण्या व्हायची वेळ येते, अशी परिस्थिती. आणि खोट आहे का? आणि असं जरा झालं, सगळं स्थिरस्थावर झालं, 1-2 दिवस जरा शांत असलं तर सण आला. 15 दिवसाला सण आहे का नाही? हिंदू संस्कृतीत 15 दिवसाला सण आहे. आणि आधी मध्ये आणि आहेच की सोमवार, मंगळवार, काय गुरुवार, 1 किलो शाबू, दही, शेंगदाणं, दह्यात ते शाबूत दही बी सगळं. आठवड्याला जेवढं खात नाही तेवढं त्या दिवशी खाते. खोट आहे? दुधात म्हणजे दूध पाहिजे, सगळे चहा पाहिजे, सगळं पाहिजे बघा. मला ते उपासाला गेले वाईट वाटते. एक वेळेस कसं उपास नसला तर भाकरी बरोबर चटणी तर खाऊन बसते. उपासाचं तसं नाही, शाबू पाहिजेच, बाकीचं दिवसभर पाहिजेच. आणि चरतय पुढचं चला यथाशास्त्री समजलं तुम्हाला. आता यावतचा अर्थ काय? यावतचा अर्थ काय सांगितलं मी?
पर्यंत. म्हणजे कसं होणार? जीव असेपर्यंत. जीव असेपर्यंत. आता ही यावत जीव, जला ज का आलं रे? काय जला ज का आलं असेल? बघा लक्ष द्या, यावत अधिक जीव. आता समास हा संधीवर आधारित आहे थोडा. संधीमध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे बघा. त या वेळेला पुढे बघा, त या वेळेला पुढे ज आल्यास त बद्दल ज होतो, असा एक नियम तुम्हाला लिहून दिलेला आहे का? बघा लिहून लिहिलाय का? बघा वहीमध्ये आहे बघा. त या त चे नियम म्हणून दिले आहेत बघा. त चे नियम आहे ना, असे त चे नियम. त्या त च्या नियमामध्ये एक 5 किंवा 6वा नियम असेल हा, किंवा 3रा असेल. त या वेळेला पुढे ज आल्यास त बद्दल ज होतो. त या वेळेला पुढे ज आल्यास त बद्दल ज होतो. म्हणजे कोण निघून जाणार? त निघून जाणार. आणि त ची जागा कोण घेणार? ज घेणार. येते लक्षात? मग कसं होणार सांगा? याव आहे तसंच आहे ना, त निघून गेलाय, त्याची जागा ज अर्धा येतो, पूर्ण नाही आहे, पण पुढचा ज त्याला पूर्ण करणार. म्हणजे कसं होणार? यावत जीव असं होणार बघा. यावत जीव म्हणजे काय? याव जीव घ्या, घ्यावं असं कसं होणार? यावत जीव म्हणजे जीव असेपर्यंत. आता इथं बघा, यावत चंद्र दिवा करो, चलाच आहे इथं. हे असं का झालं? इथं त काढा, हे त जे आहे यावत अधिक चंद्र घाला. इथं काय करा बघा, हा यावत अधिक चंद्र. म्हणजे त या वेळेला पुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो, असा एक नियम दिलाय बघा तुम्हाला लिहून. आठवते का? बघा हा पण नियम आहे त च्या नियमामध्ये. त या वेळेला पुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो. मग त या वेळेला पुढे कोण आले? चंद्र आले. आता हे चंद्र घेऊया, दिवाकर पुढं तुम्ही जोडा नाही जोडा काही फरक पडत नाही. तर या त ची जागा कोण घेणार? मग त या वेळेला पुढे च आले, त ची जागा कोण घेणार? च घेणार. म्हणजे कसं होणार? कसं होणार? याव हे अर्धच आहे, त्याला कोण पूर्ण करणार? पुढचा चंद्र मधला च, म्हणजे यावत चंद्र. पुढे त्याच्यात दिवाकर जोडा. दिवाकर म्हणजे सूर्य. म्हणजे पुढे कशी होणार इथं सांगा? चंद्र हा सूर्य हा असेपर्यंत. बरोबर आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत असे. चंद्र सूर्य असेपर्यंत झालं, लिहिलं? ठीक आहे, पुढे जाऊया. आता इथे व्यर्थ नावाचा एक शब्द आहे बघा. व्यर्थ नावाचा शब्द आहे, व्यर्थ. आता तुम्ही म्हणाल सर आने जोडून तुम्ही डायरेक्ट आज जन्म घेतलं, बरोबर का? प्रतीने जोडून तुम्ही प्रति घेतलं, डायरेक्ट प्रतिदिन असं घेतलं, मग प्रति डायरेक्ट घेतलं. यथाने जोडून तुम्ही डायरेक्ट यथा घेतलं, डायरेक्ट आहे तसं घेतलं. यथा जन्म, यथा न्याय वगैरे तुम्ही तसं घेतलं. त्यानंतर कुठलं? आ प्रति यथा. त्यानंतर यावत पण आहे तसं घेतलं. मग की वी आहे तसं का नाही घेतलं? म्हणजे व्यर्थ असं का नाही? इथं व्यर्थ असा का शब्द आहे हा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरोबर का? तर हा व्यर्थ शब्द जो आहे तो संधीवर आधारित आहे. संधी वी अधिक अर्थ. कोणती संधी रे? हे पुसू का? हे जरा पुसतो बघा. कोणती संधी सांगा? वी अधिक अर्थ ही कोणती संधी आहे? वी अधिक अर्थ, त्याचा व्यर्थ कसा होतो बघा. नुसतं थ नाही आहे, अर्थ आहे ते बघा. लक्ष द्या, यनादेश स्वर संधी मधला यनादेश. इथं अंतिम दोन्ही काय रे? कोणती आहे? रस्वई आहे. पुढे कोण आहे बघा? अ आहे. आता यनादेश संधीमध्ये काय? इउरू इ उरू या रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास म्हणलेला आहे बघा, आहे ना? विजातीय स्वर आल्यास अनुक्रमे ई ची जागा कोण घेणार आहे? य घेणार आहे. उ ची जागा कोण घेणार? व घेणार. रुची रुची जागा कोण घेणार? र घेणार. बरोबर आहे. म्हणजे ई ची जागा कोण घेणार आहे? य घेणार आहे. म्हणजे हा जो वी मधला ई आहे त्याची जागा कोण घेणार? य घेणार. ई ची जागा कोण घेणार? यनादेशाप्रमाणे य घेणार. हे य व आणि र हे कशा असतात? व्यंजन आहेत. व्यंजनांना पूर्ण करण्यासाठी कोण येतो रे? स्वर येतो, म्हणजे अ. म्हणजे पूर्ण य झाला बघा. आता येते का लक्षात? हा य हलन स्वरूपात आहे, आता तो पूर्ण झाला म्हणजे हलन स्वरूप निघून गेलं. लक्ष देशील आता. आता यातलं हा वी मधला इकार निघून गेला. कुठे गेला? त्याच काय झालेलं आहे? य झालेलं, बरोबर. हा अ सुद्धा निघून गेला. तो कुठे गेलेला आहे? या यला पूर्ण करायला, म्हणजे यामध्ये आहे. समजलं? इथपर्यंत समजलं? आता कोण कोण राहिलं सांगा? अर्ध व राहिलेला आहे. याच्यातलं अर्ध व राहिलं, आपण त्यातली वेलांटी काढली.
हल स्वरूपात राहिलं. अधिक चिन्हाच्या पलीकडे कोण राहिले? थ राहिलेला आहे, बरोबर का? आता हा वर्ण आणि हा वर्ण यांच्यामध्ये अधिक चिन्ह आहे, यांच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे? काय आय घालायचं आहे? य घालायचं आहे. म्हणजे कसं होणार? वला हा य पूर्ण करणार, व्यर्थ घालणार. समजलं? समजलं का नाही समजलं? नाही समजलं आय घातली मग. समजलं तरच आय घालणार नाही. लक्षात? य घाला. समजलं? हे वि अधिक अर्थ व्यर्थ. लक्षात? आता कालच सांगितले की ते सातारा मधलं परवा, सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये, सातारा अखंड जिल्ह्यामध्ये हा शब्द वापरले जातात. आपल्या इकडे वेगळे वापरले जातात, इकडे ठीक आहे. चला, व्यर्थाचं काय येणार मग? अर्थाशिवाय. द्या अर्थाशिवाय, व्यर्थ अर्थाशिवाय. बाळा आजच्या आज ते झालं पाहिजे. हेच बघ सारखं अडकाय लागले, असं सारखं करून चालणार नाही. नेटवर्कला प्रॉब्लेम येतो. 16, 17, 18, 20 जण असायचं ऑनलाईन लाईव्ह. आता एक पण नाही बघा. नंतर सगळी बघतात दिवसभर. कुठं जातात कामाला काय माहिती. आज तर बघणारच नाहीत व्हिडिओ. आज 1 डिसेंबर आहे, उद्या पण नाही, कारण उद्या 1 तारीख आहे, नवीन वर्षाची सुरुवात. आज जे पिऊन पडतंय, आज वर्षाचा शेवटचा दिवस. या वर्षात लय काय काय दुःख झाली, मग ते दुःख निवारण होऊ दे म्हणून आज रात्रभर पितय. उद्या दुसऱ्या दिवशी आणि का पितय? नवीन वर्ष उजाडले, स्वागत पाहिजे की नाही? मजा आहे बाबा. आता समजलं तुम्हाला? अव्ययभाव समास आपण कुठला बघितला बघा? हा अव्ययभाव समास आ, प्रति, यथा, वि आणि यावत संस्कृत उपसर्ग लावून. आता दुसरा आहे तो कुठला आहे बघा? फारसी उपसर्ग लावून. फारसी उपसर्ग एवढे आहेत बघा: दर, हर, बे, बिन, गैर आणि पर असं. आणि याला विविध सूचक अर्थ असतात. कोणकोणते अर्थ असणार आहेत आपण ते बघूया. चला, दरला अर्थ काय रे? दरचा अर्थ काय होईल? दर किंवा हर चा अर्थ होतो प्रत्येक. आपण म्हणतो बघा दररोज, हर घडी म्हणजे प्रत्येक दिवशी असं. दरचा अर्थ होतो प्रत्येक. बेचा अर्थ काय रे होतो? बे मालूम. मालूम म्हणजे माहिती, माहिती नसलेला, नसलेला असं होतो बघा. नसलेला किंवा नाही चालतंय. मला माहित नाही, बेमालूम असं. बिनधास्त आपण म्हणतो बघा. बिनधास्त, धास्त म्हणजे भीती, भीती नसलेला. बिनचा अर्थ काय होतो? नसलेला किंवा वाचून पण होते, वाचून किंवा नाही पण होते. गैरचा अर्थ गैरहजर. शाळेतला आवडीचा शब्द आपल्या. आज गैरहजर आहे हे ना, आणि दुसऱ्या दिवशी हजर राहिलं की गुरुजी म्हणतात काठी घेऊन या जावा. मग हजर होते ते पळायला लागतात काठी आणायला. अनुभव आहे सगळ्यांना, आठवत आहे ना? गैरहजर, हजर नसलेला म्हणजे काय येणार? नाही, नसलेला किंवा वाचून होईल नाही किंवा नसलेला असं होणार. नाही किंवा नसलेला. ठीक आहे. आता बरचा अर्थ काय होतो रे? बरचा अर्थ होतो प्रमाणे. लक्षात ठेवा, बरचा अर्थ होतो प्रमाणे. लिहा, बरचा अर्थ प्रमाणे. आणि मग आपण काय करूया आता? सामासिक शब्द आणि हे जे विग्रह आहे ते विग्रह आपण काय करूया? पाहूया. आता दरवर्षी म्हणजे इथं काय होणार? थोड कशी होणार? प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षाला, दर वर्षाला काळी साडी घ्यायची. दर डोई सांगणार? सांग. प्रत्येक डोईचे, प्रत्येक डोईचे. उद्या घालवायला आल्या ते तो उभारलेले असते. सांग. हर रोज, प्रत्येक दिवशी. दररोज, प्रत्येक दिवशी. आता हे लिहा तुम्ही, मी सांगतो तुम्ही लिहा. आता दर मजल म्हणलेला आहे. मजल म्हणजे काय रे? प्रत्येक मजलाला. मजल म्हणजे काय? डिस्टन्स, थोडक्यात अंतर. दर मजल, मजल दर मजल म्हणतात बघा असं. म्हणतात की नाही? ऐकलंय? मजल दर मजल असं ऐकलंय की नाही? हर घडी, हर घडी बदल रही जिंदगी. घडी म्हणजे काय? डिटर्जंट. प्रत्येक क्षणाला. हर एक, हर एकचा अर्थ काय होतो? प्रत्येकी एकाला, प्रत्येकी एकाला. बेमतलब,
बेचा अर्थ काय दिला बघा, नाही किंवा नसलेला. बे मतलब, मतलब नसलेला. मतलब म्हणजे काय, व्हॉट इज बीन बाय मतलब, मतलब म्हणजे स्वार्थ, स्वार्थ नसलेला. बेमालूम, मालूम म्हणजे माहिती, माहिती नसलेला. माहिती नसलेला, स्वार्थ नसलेला किंवा मतलब नसलेला असं झालं. जाऊया स्वप्नील पुढं. हा, बेच झालं. आता गैरचं येईल बघा पुढं. बेचे आणखी काही उदाहरण आहेत का बघा, आहेत बघा, भरपूर आहेत इथपर्यंत आहेत. बेजबाबदार, जबाबदार नसलेला. बेहोश, होश नसलेला. होश म्हणजे काय रे, शुद्ध. बेहोश, बेहोश गाण्यात आहे बघा. बेईमान, बेईमान, इमान म्हणजे काय, आकाशात उडतं ते, हा ते विमान. इमान म्हणजे प्रामाणिकपणा. बेईमान, इमान नसलेला म्हणजे कसं, प्रामाणिक नसलेला असं. बेईमानी माणूस आहे असं म्हणतात की नाही, बेईमानी माणूस आहे तो, शाळा नाही. बेला शक, शक म्हणजे काय, शंका. बेला, बे म्हणजे वाचून, शंके वाचून लिहा. बेला किंवा बे असं दोन्ही पद्धतीने तुम्हाला उपसर्ग येऊ शकतो, लक्षात ठेवा. बेला सुद्धा वापरतात. बेला हा उपसर्ग पण आहे आणि हे सुद्धा आहे बघा, ठीक आहे. बेकार, कार नसलेला, नुसती टू व्हीलर असलेला. बेकार म्हणजे काय, काम धंदा नसलेला, बरोबर आहे. नुसतं बेकार पडून असते असं म्हणतात बघा. बिनचूक, बिनचा अर्थ काय सांगितला रे, नाही, चूक नसलेला किंवा चूक नाही. बिनपगारी, फुल अधिकारी, पगार नसलेला. बिनडोक, आपण म्हणतो बघा तुला एक बिनडोक आहेस म्हणजे काय रे, बिनडोक कोण आहे माहिती आहे, माणूस बिनडोक नसते, माणसाला डोकं असते. गांडूळ, गांडूळ हे बिनडोक असते. गांडुळाला बघा नुसतं धडच असते बघा. तुम्ही इथं टच केलं तर इकडे पळतंय, इथं टच केलं इकडे पळतंय, दोन्हीकडून चालते ते. त्याला डोकं नसतंय, डोळे नसतात, हात नसतात, पाय नसतात, फक्त एवढंच असते बघा. बिनडोक म्हणतात त्याला, गांडुळाला. डोके नसलेला घ्या. आपण बिनडोक असा शब्द का वापरतो, कारण काही डोकं न वापरता काही पण वागणार, कसं पण वागणार, बिनडोक आहे असं म्हणतात बघा. बिनधास्त, धास्त म्हणजे काय रे, धास्त म्हणजे भीती, भीती नसलेला लिहा. आता गैरहजर आला बघा, गैरहजर, हजर नसलेला. गैरशिस्त, शिस्त नसलेला. गैरलागू, लागू नसलेला. बरहुकूम, बरचा अर्थ काय दिलाय मी लिहून, बरचा अर्थ काय दिलाय, प्रमाणे. हुकुम, बरहुकूम, हुकुमाप्रमाणे. बरखास्त, बरखास्त, खास्त म्हणजे विसर्जित, विसर्जित, विसर्जित केल्याप्रमाणे लिहा. विसर्जित केल्याप्रमाणे असं लिहा. विसर्जित केल्याप्रमाणे. बरखास्त, सभा बरखास्त केली म्हणतात बघा, है ना. विधानसभेची किंवा लोकसभेची सभा बरखास्त झाली, विरोधकांनी गोंधळ माजवला असं, ठीक आहे. बघा आता द्विरुक्त शब्द क जो आहे, पहिला कुठला अव्ययभाव झाला, पहिला कुठला झाला संस्कृत उपसर्ग, दुसरा फारसी उपसर्ग आणि तिसरा द्विरुक्त शब्द. व्हॉट इज मीन बाय द्विरुक्त, द्वित आणि द्विरुक्त यातले फरक सांगा मला जरा. सुजाता लक्ष दे, काय सांगतेस, मधलं मधलं भेटलं नाही, मग मी कडच कडच दिले का तिला, असं कसं. सगळ्यांना तुम्हाला मधलं मधलं भेटलं का रे, कुठलं भेटलं तुम्हाला, बाजूबाजूच, असं कसं. आता मी तर सगळं देतोय. काय म्हणला, काय सांगून गेला, पास्ता, पास्ता कशाला सांगू, मी एक वेळेस नाश्ता सांगेल पण पास्ता नाही, तर पास्ता खाल्ला की त्रास होते. आता यात मला सांग, हे पाठांतर करायचा गोष्ट नाही बाळांनो. हे तुम्ही जर सगळे शब्द सगळं लिहित बसलात, प्रकरण फार मोठं आहे, 8 दिवस लागतील, लक्षात ठेवा. हळू आणि फास्ट, काय हळू फास्ट काय सांगितलं, काय फास्ट सांगितलं सांगा. तुम्हाला लिहायला वेळ लागतो म्हणून सांगा की. तू लिहून आणलेस, मी तुम्हाला पीडीएफ 8 दिवस आधी टाकलेली, आणलेस. इकडचा अर्थ म्हणजे हे चार्ट केलाय का नाही तू,
मग इथं लिहायचं फक्त पटपट पटपट लिहायचं, काय अवघड आहे? हा? काय आहे? काय म्हणतोय त्याचं तुलाच कळलं. ठीक आहे, कुठलं सांगू सांगा. चला हा, कुठलं सांगू? परत पाठीमागचं घेऊ, अजून पाठीमागचं घेऊ का? सगळंच इथून? हा, आता ऑनलाईन वाली मारतील मला दगड फेकून परत आली. अरे ते नंतर बघतात ना, असं का रेकॉर्ड पडतंय ते परत बघतात. हा, इथं काय सांगितलं सांग, काय लिहिलंस इथं? लिहिलंय, हे लिहिलंय सगळं. कुठलं राहिले सांगा? बेजबाबदार पासून राहिले. अरे तो बेजबाबदारच आहे. जबाबदार आहे का तो या गोष्टीला? कुठं आहे बेजबाबदार? इथून. हा, बेजबाबदार, जबाबदार नसलेला, एवढंच लिहायचं. दोनच शब्द आहेत इथं. बेहोश, होश नसलेला. होश म्हणजे काय? शुद्ध. कंसात शुद्ध लिहायचं, संपला विषय. किती अवघड आहे सांगा. बेईमान, इमान नसलेला किंवा प्रामाणिक नसलेला. इथं बेलाशक, शंके वाचून. बेकार, कामधंदा नसलेला. झालं का इथपर्यंत? अजून पुढं बिनचूक, चूक नसलेला. आता मला सांगा, ही होश एक समजा किंवा हे एक एखादं येत नाही, हे एक दोन तीन येत नाही, ही बाकीचे तर तुम्हाला येतात ना. आता हे बिनचूक, चूक नसलेला, बिनपगारी पगार नसलेला, बिनडोक डोके नसलेला, सोपं आहे. जे येतंय त्याला तुम्ही हे करत चला ना, नंतर लिहा ना. सगळंच तुम्ही लिहित बसला तर त्याचा अर्थ राहणार नाही. तुम्हाला दाखवू का हे प्रकरण किती मोठं आहे? बघा बघा तुम्ही, बघा कधी होणार सांगा. बघा 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 तुम्ही नुसतं. म्हणून तुम्हाला 8 दिवस आधी फाईल टाकलेली की नाही सांगा. हे जर प्रत्येक शब्द तुम्ही लिहायला लागला तर त्याला अर्थ राहणार नाही. एवढे आहेत बघा, जवळपास काय किती आहेत पीडीएफ? किती पान आहेत? 43 पान आहेत. मग सांगा, एका दिवसाला समजा 5 धरली, 5-6 धरली तर किती दिवस लागतील सांगा. मग जर सगळं लिहून द्यायचं झालं तर खूप मोठं प्रकरण आहे. शब्द जर तुम्ही लिहित बसला तर मग काहीच होणार नाही, समजणार नाही. लय दिवस लागले की मग काहीच समजत नाही प्रकरण. जेवढं शॉर्ट मध्ये प्रकरण घ्याल तेवढं चांगलं आहे प्रकरण. 1 मार्काला प्रकरण आहे, एवढं मोठं प्रकरण आहे आणि 1 मार्काला. जवळपास 37 प्रकार आहे त्याच्यामध्ये, सगळे छोटे मोठे प्रकार धरले तर. तुम्ही म्हणाल 4च प्रकार आहेत, अव्ययभाव, तत्पुरुष है ना, द्वंद्व आणि बहुर्वी. अव्ययभावामध्ये 3 प्रकार, कोणकोणते? हा तिसरा आहे बघा, संस्कृत, फारसी आणि द्विरुक्त. 3 प्रकार आहेत. तत्पुरुष मध्ये 7 प्रकार, मुख्य 7 प्रकार आहेत. परत विभक्तीमध्ये 7, परत समाहार मध्ये 7, असे 7-7 14 आणि ते 7 21 प्रकार तिथं झाले तत्पुरुष मध्ये. मग द्वंद्व मध्ये 3 आहेत, इतरत्र द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. बहुर्वी मध्ये 5 आहेत, किती झाले बघा. आणि त्याच्यामध्ये विभक्ती बहुर्वी मध्ये आणि 7 आहेत. म्हणजे प्रकारच भरपूर आहे त्याच्यात. 40+ धरा लवकर जवळपास. मग काय करणार? आता जर शुभमच्या पद्धतीने गेलो आहे की नाही, मग आपलं शुभमंगल काय होत नाही. कुठेपर्यंत झालंय? इथपर्यंत झालंय ना, बरखास्त झालं ना. हा ठीक आहे. द्विरुक्त शब्द मला सांगा, द्वित म्हणजे काय आणि द्विरुक्त म्हणजे काय? एकच व्यंजन 2 वेळा म्हणजे काय? द्वित की द्विरुक्त? द्वित, बरोबर. हे शिकवले तुम्हाला मी याच्या. द्वित आहे ना, तला त. एकच व्यंजन 2 वेळा आलं की त्याला द्वित म्हणायचं. एखादा शब्द सांगा, उदाहरण सांगा. एखादं विसरला असेल म्हणून आपण ते घेतोय उदाहरण. अड्डा, बरोबर आहे, अड्डा. चड्डी, ठीक आहे. मट्टा, हा असं लिहा किंवा असं लिहा चालतंय. मट्टा आलं लक्षात. कट्टी, पट्टा, अक्कल है ना, हे सगळे शब्द बघा. समजलं सुजाता? द्वित म्हणजे काय तू नव्हतीस ना, म्हणून सांगतोय. इथपर्यंत आपल्याला यायचं आहे. द्वित म्हणजे एकच काय? एकच व्यंजन. काय? एकच अक्षर? अक्षर नव्हे, लक्षात ठेवा. एकच व्यंजन 2 वेळा येतं त्याला द्वित म्हणतात. द्वि म्हणजे 2,
लक्षात. आणि द्विरुक्त म्हणजे काय सांगितलं मी? द्वि म्हणजे दोन, रुक्त म्हणजे शब्द घ्यायचे. एकच शब्द किती वेळा घ्यायचा? 2 वेळा. सांगा एखादा शब्द. हळू हळू, मागे मागे, मागे मागे. बरोबर बरोबर आहे. बरोबर हा शब्द सुद्धा द्विरुक्तच आहे बाळा. बघा कसं काय सांगा. बरोबर हा शब्द द्विरुक्त कसं काय? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. कारण बघा इथं बर आहे बर आहे, एकच शब्द 2 वेळा घेतला की नाही? हा. अजून सांगा. वारंवार, वारंवार शब्द द्विरुक्त होते की नाही? क्षणोक्षणी. बरोबर आहे. घेऊया 100 एक शब्द घेऊया. 100 बरी शब्द घेऊया का इथं? क्षण क्षण. लक्षात. पानो पानीस, पावलो पावली, गल्लो गल्ली, देशो देशी, हे सगळे शब्द बघा द्विरुक्त आहेत. लक्ष द्या. कुठलं तर एकच शब्द, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे किंवा एकच शब्द दोनदा येणे याला द्विरुक्त शब्द असे म्हणतात. यातील पहिला शब्द उपसर्ग बनतो. उपसर्ग मीन्स, व्हॉट इज मीन्स बाय उपसर्ग? शब्दाच्या आधी विविध सूचक अर्थ असतो. याला असतो की नाही? हा. पहिला शब्द उपसर्ग बनतो आणि उपसर्गाला काहीतरी अर्थ असतो. आता इथं पहिला शब्द गावोगाव, पहिला शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो प्रत्येक असा होतो. प्रत्येक गावात. शुभम स्टार्ट. प्रत्येक गावात. घरोघरी. आता फक्त काय करायचं आहे? प्रत्येक घरात किंवा प्रत्येक घरी असं. दारोदारी. आता सगळं लिहित बसू का मी? फक्त तोंडी सांगतो. काय शुभम? हा. दारोदारी, प्रत्येक दारी. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी किंवा प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणी मी हेच करत बसू का असं म्हणतात बघा घरातली. प्रत्येक क्षणाला याला सांगायला लागते, प्रत्येक क्षणाला याला जाणीव करून द्यायला लागते म्हणतात का घरातली? हा. जागोजागी, प्रत्येक जागी. जागोजागी असं लेंडकं टाकायचं असं म्हणतात बघा. जागोजागी असं, जागोजागी प्रत्येक जागी. वेळोवेळी, प्रत्येक वेळी. पानोपानी, प्रत्येक पानाला किंवा प्रत्येक पानाचा, प्रत्येक पाणी. वारंवार, प्रत्येक वारी, प्रत्येक वारी असल्या. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी असं. दिवशी लिहित असताना कसं करायचं? प्रत्येक असं लिहायचं आणि दिवसी असं लिहायचं. प्रत्येक दिवशी. ओके समजा? जाऊया पुढं. हे लिहिलं ना? दारोदारी, प्रत्येक दारी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी, जागोजागी, प्रत्येक जागी, वेळोवेळी, प्रत्येक वेळी, पानोपानी, प्रत्येक पाणी, वारंवार, प्रत्येक वारी. झाले शुभम? का फास्ट झाले? यात काय फास्ट आणि याचा काही संबंध येत नाही. लक्षात घ्या. आता बघा कोण आलं. कोण आलं? तत्पुरुष समास. पहिला प्रकार कुठला झाला? अव्ययभाव समास. अव्ययभाव समास म्हणजे काय? यातील पहिलं पद महत्वाचं असतं का दुसरं? पहिलं पद महत्वाचं असतं. बरोबर का? यातील संपूर्ण शब्द कोणत्या क्रिया, कोणत्या अव्ययाचं काम करतो? क्रिया विशेषण अव्ययाचं काम करतो. आणि अव्ययांना म्हणजेच उपसर्गांना विविध सूचक अर्थ असतात. स्थळ, काळ, रीतवाचक असतात. तुम्ही स्थळ बघितलं, काळ बघितलं, रीतवाचक सुद्धा आहेत बघा. रीतीप्रमाणे वगैरे काळ आहे त्याच्यामध्ये असं है ना. ज्या समासातील पहिलं पद महत्वाचं असतं त्याला अव्ययभाव समास म्हणायचं. एवढं सोपं आहे. आणि अव्ययभाव समासाचे 3 प्रकार. विच इज दिस? फारसी अँड अरबी अँड कुठले? संस्कृत उपसर्ग लावून, फारसी उपसर्ग लावून आणि शब्दांच्या द्विरुक्तीने तयार होणारे शब्द म्हणजे द्विरुक्तदर्शी शब्द. 3 उपप्रकार पुन्हा सांगा. चला कुठले? संस्कृत उपसर्ग लावून, फारसी उपसर्ग लावून आणि द्विरुक्त शब्द. आलं लक्षात? संस्कृत उपसर्ग कोणकोणते आहेत ते डोक्यात फिट करून ठेवा. आ, यथा, प्रति, मती, मग, यावत आणि कुठला? आ, प्रति, यथा, वि आणि यावत. 5 आहेत. आणि फारसी दर, हर, बे, बिन, गैर आणि बर. दर, हर, बे, बिन, गैर, बर बर. आणि द्विरुक्त ते गावोगाव, गल्लो गल्ली, पानोपानी, सालू साली है ना. क्षणोक्षणी, लेंडको लेंड असं. आता दुसरं आहे ते तत्पुरुष समास. तत्पुरुष समास व्याख्या काय ना सांगा? ज्या समासाचे दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. लिहा.
ज्या समासाचे दुसरे पद महत्वाचे असते अव्ययभावामध्ये पहिले पद महत्वाचं, तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं, त्याला द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचं दुसरं नाव काय बाळांनो? तत्पुरुष समासाचं दुसरं नाव काय? प्रत्येकाला दुसरं नाव असते, टोपण नाव असते, है ना? असते की नाही? आहे की नाही? घरातली काहीतरी टोपण नाव ठेवलेलं असतं किंवा गल्लीत असं ओळखायचं तरी पन्या, पिनी, चिंगी, छक्की असं नाव असतं. काय ते? स्वप्न्या तुझं नाव बंड्या आहे ना? काय रे? तसं टोपण नाव आहे. तत्पुरुष समासाचं टोपण नाव काय दुसरं? द्वितीय पदप्रधान समास. आणि तत्पुरुष समासाचे प्रकार किती आहेत बघा? 7 प्रकार. पहिला कुठला आहे बघा? विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा उपपद तत्पुरुष समास. तिसरा अलुक तत्पुरुष समास. चौथा नन्य तत्पुरुष समास. पाचवा कुठला? कर्मधारे. 6वा द्विगु. 7वा मध्यम पदलोपी समास. लक्ष द्या, आता इथून सुरुवात करायची आहे. विभक्ती तत्पुरुष समास पहिला आणि संबोधन 8वा प्रकार जर सोडला, पहिला विभक्तीचा प्रकार म्हणजे प्रथमा विभक्ती आणि संबोधन विभक्ती सोडलं तर द्वितीयापासून सप्तमी पर्यंतचे सगळे प्रत्यय लावून हे शब्द तयार झालेले असतात. म्हणून याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. याला व्याधिकरण असं का म्हणतात? व्याधिकरण आणि समानाधिकरण या काय प्रकार आहे? तुम्हाला येत नाही येत तरी सुद्धा सांगतो. विभक्ती म्हटलं की शब्दाला विकार जडतो. आता राम नावाचा मूळ शब्द आहे, त्याला तुम्ही ला प्रत्यय लावला तर त्याच्या मूळ रूपात बदल झाला की नाही? म्हणजे त्यामध्ये त्या मूळ रूपामध्ये व्याधी जडली की नाही? म्हणजे तो शब्द काय झाला? विकारी झाला, बदल झाला, म्हणून त्याला व्याधिकरण म्हणायचं. 1, 2 आणि 3 हे सगळे व्याधिकरण युक्त आहेत आणि बाकीचे मग सगळे समानाधिकरण आहेत. समानाधिकरण म्हणजे ती दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. मग कर्मधारय समास हा काय आहे? समानाधिकरण आहे. याच्यात इथं लिहिलं नाही पण तुम्ही लिहू शकता. पहिला घ्या विभक्ती तत्पुरुष समास. जाऊया आपण पुढं. शुभम, पहिला बघा विभक्ती तत्पुरुष समास. आणि मग विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद जे आहे ते दुसरं पद याच्यामध्ये महत्वाचं तर असणारच आहे, पण या 2 शब्दांमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? विभक्तीचे प्रत्यय वापरून याचा विग्रह करायला पाहिजे. सामासिक शब्द म्हणजे एकत्र केलेले शब्द आहेत. विग्रह म्हणजे आपण काय करतोय? फोड करतोय. विग्रह म्हणजे काय करतोय? ते शब्द फोडून लिहितोय. म्हणजे आता लोकमान्य आहे हा शब्दाची फोड केली तर काय होईल? लोकांना मान्य. मग ना आपण द्वितीय विभक्ती पहिल्यांदा बघूया, मग आपल्याला तृतीय येणार, मग चतुर्थी येणार, मग पंचमी, मग षष्टी, मग सप्तमी, असं लक्षात ठेवा. आलं का लक्षात? आता लोकमान्य हा शब्द जो आहे तुम्ही इथं द्वितीयाचे प्रत्यय सुद्धा कंसात लिहू शकताय. सलाते, सलानाते असं लिहू शकताय, लिहा वाटल्यास कंसात. आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय? कर्म आहे, लक्षात. चतुर्थीचा संप्रदान, दान किंवा भेट, बरोबर आहे का? लोकमान्य विग्रह करायचा बघा. लोकांना मान्य असं लिहा. लोकांना मान्य. आणि मग नाला परत काय करा तुम्ही? याला अधोरेखित करा असं. लोकांना मान्य. पुढचं द्विजदंड. द्विजाला दंड म्हणजेच ब्राह्मणाला दंड. द्विज म्हणजे ब्राह्मण. आणखी भरपूर शब्द आहेत. द्विज म्हणजे ब्राह्मण, पक्षी, दात आणि क्षत्रिय. द्विज या शब्दाचा अर्थ आहेत बघा. ब्राह्मण लिहून ठेवा, पुढे आहे तुम्हाला ते. ब्राह्मण, पक्षी, दात आणि क्षत्रिय. द्विज म्हणजे द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्मणारे. द्विज म्हणजे 2दा जन्मणारे. असं हे चौघे आहेत, हे 2दा जन्मतात म्हणे. आता यातलं मला पक्षी आणि दात 2दा जन्मतात. आता दात हा 100% 2दा जन्मतो हे मला माहिती आहे, पण ब्राह्मण, पक्षी आणि क्षत्रिय 2दा कसं जन्मतील? ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा मुंज नावाचा प्रकार होतो, कार्यक्रम असतो मुंज नावाचा, बरोबर आहे का? तर तो मुंज नावाचा प्रकार झाला की तो म्हणे त्या दिवशी
त्याचा दुसरा जन्म होतो. अलग लक्षात. कचरा रोड टाकून मुंज नावाचा प्रकार झाला की त्याचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. ती प्रक्रिया फार विचित्र आहे. क्षत्रिय कुलावतंस, चानुकोळी मराठा बरोबर का. तर काही मराठ्यांमध्ये, मराठा समाजामध्ये यांच्यामध्ये सुद्धा मुंज नावाचा प्रकार केला जातो. आणि मुंज नावाचा प्रकार म्हणजे माणसाचा दुसरा जन्म असतो. म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय. आता पक्ष्यामध्ये बघा सगळेच पक्षी द्विज नसतात. गरुड काय करतो, जो पक्ष्यांचा राजा आहे तो गरुड काय करतो, गरुड हा 80 वर्ष जगतो. 80 वर्ष. मुंगी 35 ते 40 वर्ष जगते. माहितीये तुम्हाला का जगते माहितीये का हो? मुंगी 35-40 वर्ष का जगते? हा, टेन्शन घेत नाही म्हणून, लफडं नसते म्हणून, काय सतत धडपडत असते ती, लक्षात ठेवा. आणि मदत करत असते इतरांना. म्हणून संकट आले की लगेच दुसऱ्यांना घेऊन येते पळत. आणि कायम बघा आपल्या समूहात राहत असते मुंगी, एकटी राहत नाही. का राहते? तुम्हाला कुठे एकटी मुंगी दिसते? नाही दिसत, समूहात असते ती. आता पक्ष्यांमध्ये गरुड नावाचा प्राणी, हा पक्षी जो आहे तो 80 वर्ष जगतो. पहिले 40 वर्ष त्याचे पूर्ण झाले. 40 वर्ष झाले की तो गलित गात्र होतो. म्हणजे काय रे, गल्लीत येतो. गलित गात्र. गलित गात्र म्हणजे देहाचे अवयव गळालेला. लक्षात घ्या, देहाचे अवयव गळालेला गलित गात्र. आता शब्दप्रयोग शब्दशः घेऊ नका, त्याचे देहाचे अवयव गळत नाही. आता त्याची चोच जी असते ती फार लांब झालेली असते आणि त्याला भक्ष्य काय करता येत नाही, चावता येत नाही. म्हणून तो काय करतो, दगडावर एका अशा म्हणजे पाषाण ठिकाणी किंवा कुठंतरी अशा पहाडाच्या ठिकाणी जिथं जनवस्ती नाही आहे किंवा दुसरे प्राणी पक्षी तिथे येणार नाहीत अशा ठिकाणी तो जातो 40 वर्ष झाल्यानंतर. आणि काय करतो, चोच दगडावर आपटून आपटून काय करतो, चोच फोडून टाकतो. त्यानंतर त्याची पंख जे असतात, पंख सगळे पंख काय झाले असतात, गळत असतात पंख. थोडे किमान हाताच्या बोटावर मोजणे इतपतच त्याचे पंख काय राहिले असतात, पंख शिल्लक राहिलेले असतात. ती पण तो काय करतो, उपटून टाकतो सगळी राहिलेली. आणि त्याची नख जी असतात ते फार वाढलेली असतात, त्यामुळे त्याला भक्ष्य पकडताच येत नाही. बघा तो वरून एवढ्या वरून येतो बघा, आणि पाण्यातला मासा आता उचलून, आहे की नाही. तुम्हाला माहित असेल वाघांना सुद्धा गरुडानं उचलून नेलेला आहे. अखंड वाघाला नेलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जिओग्राफी वगैरे एखादं हे बघत असाल युट्यूबला वगैरे बघा, अखंड वाघाला पूर्ण वाघाला नेलेला आहे उचलून. मग तुमची आमची काही खरी नाही, एवढी ताकद असेल बघायला. तो असा सहजपणे मासा, मग खूप मोठे मोठे मासे नेतो तो वरती सहज उचलून. आणि तो 40 वर्षात झालं की त्याच्या नखामधून त्याला ते भक्षण पकडताच येत नाही, कारण खूप नख खूप वाढलेले असतात. आता त्याला त्याचं कोण नीलकटर घेऊन जाऊन काढणार आहे का? काढणार आहे का? कोण काढणार सांगा. त्यामुळे वाढलेले असतात. तो नख सुद्धा काय करतो, दगडावर आपटून आपटून फोडतो. आणि 3 ते 4 महिने अशा विवस्त्र अवस्थेत पडतो तो. चोच हे झालेली असते, चोच फोडून फोडून काढलेली असते, नख सगळी फोडून फोडून टाकलेली असतात, विवस्त्र अवस्थेत पडलेला असतो तो. आणि 4 महिन्यानंतर पुन्हा त्याला पंख जे आहेत ते हळूहळू फुटायला लागतात. 4 महिन्यानंतर परत त्याची चोच जी आहे ती परत यायला लागते. आपण नख काढली की येतात नाही परत, तसं परत चोच यायला लागते. तशीच नख सुद्धा जे आहे ते पुन्हा यायला लागतात त्याला. आणि परत तो 40 वर्ष जगतो, पुन्हा आणि 40 वर्ष. म्हणजे त्या दिवशी त्यावेळेला त्याचा दुसरा जन्म. म्हणून पक्षाला द्विज असं म्हणतात. आणि लक्षात, द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. ब्राह्मण क्षत्रिय का ते सांगितलं तुम्हाला. आणि दात हे दोनदा जन्मतात हे तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा पडले की दुसऱ्यांदा उगून येतात. आता कुणाचं पाडायला जाऊ नका. शुभ म्हणील सरांनी सांगितले दात 2दा जन्मतात, बघूया. मित्राचा आज हेच करतो, 32च्या 32 पाडून टाकतो, होईल तसं 6 वर्षाच्या आतच, बरोबर आहे का? त्याच्यानंतर येत नाही. त्याला द्विजदंड, द्विजाला इथं कंसातल्या ब्राह्मणाला दंड असं नाही. देशगत, देशाला गत म्हणजे काय, त्रासलेला, देशाला गेलेला असं. गत म्हणजे गेलेला. लिहून ठेवायचं ते बारीक बारीक गोष्टी. गत म्हणजे गेलेला. सला ते सलाना ते प्रत्यय लागलेला आहे बघा, हे ला प्रत्यय. पुढं रामशरण, रामचरण नाही,
रामचरण हा दक्षिणात्य नट आहे. रामाला शरण, रामशरण, रामाला शरण. देवाश्रित, देवास आश्रित असं घ्या. देवास आश्रित म्हणजे काय? देवाच्या आश्रयाला असलेला. देवाश्रित म्हणजे देवाच्या आश्रयाला असलेला. आश्रित म्हणजे आश्रयास असलेला आहे की नाही. काही जण देवळातच राहतात, मठात राहतात. स्वप्नात तू कुठं राहतोस? कृष्णाश्रित म्हणजे कसं होणार? कृष्णाश्रित, कृष्णास आश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित, कृष्णाच्या आश्रयाला असलेला. सुदामा, सुदामा या शब्दाचा अर्थ काय माहितीये? माहितीये? तुम्ही नाश्त्याला खाता सुदाम्याला. सुदामा म्हणजे पोहे. सुदामा या शब्दाचा अर्थ पोहे. लक्षात ठेवा. सुदामा म्हणजे काय? पोहे. आता परत म्हणू नका परीक्षेला आलं तर सांगितलं नाही. सुखप्राप्त, सुखाला प्राप्तल्या, सुखाला प्राप्त, सुखाला प्राप्त. दुःखप्राप्त, दुःखाला प्राप्त. असं शुभमला पाहिजे बघा. सगळं सर लिहत बसू द्या, मी निवांत लिहितो. झाडून त्यांचं नेटवर्क राहत जळत. मिलनोत्सुक, मिलनास उत्सुक, मिलनोत्सुक, मिलनास उत्सुक. भेटायला उतावेळ झालेला, कधी एकदा भेटतोय असं बघा. स्वप्न कसा कटबीट मारून आलाय. मिलनास उत्सुक आहे. आता नवीन वर्षाला मिलनास उत्सुक आहे. स आलेला आहे बघा इथं, आहे ना. मिलनास उत्सुक. आता हे सगळे द्वितीय विभक्तीचे काय प्रत्यय आहेत बघा. हे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. दुसरं पद यातलं जर काढून टाकलं, दुसरं पद कोणतं आहे? हे जर पद काढून टाकलं तर काय होईल? काय होईल? आता लोकमान्य, मान्य शब्द काढून टाकलं. नुसत्या लोक या शब्दाला काय अर्थ आहे का? लोकांना मान्य. हे बघा, हे सगळे स्वतंत्र शब्द आहेत का बघा? आहेत की नाही रे शुभम? तुला हे सगळे स्वतंत्र शब्द दिसतात का नाही? दिसतात. हे काढून टाक. काढून टाकल्यावर काय अर्थ राहील बघ? लोकांना, द्विजाला, देशाला, समाजाला, रामाला, देवाला. काय अर्थ आहे का? नाही. म्हणून याला द्वितीय पदप्रधान समास, विभक्ती तत्पुरुष समास. तत्पुरुष समास हा दुसरा पद महत्वाचा. आणि यामध्ये द्वितीय विभक्ती तत्पुरुष का? कारण द्वितीयाचे सगळे प्रत्यय आपण लावलेले आहेत बघा. आलं लक्षात? इथं आता कर्म, सकर्मक, आकर्मक असं जोडत बसू नका. लक्षात? पुढे घ्या. आता कुठला? तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. आता मी सगळं लिहित बसणार नाही, तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे? तोंडपाठ. तोंडपाठ काय ना? तोंडाने. तृतीयाचे प्रत्यय कोणते? ने, एसी, निसी. चला, तोंडपाठ. हा, तोंडाने पाठ. तुम्ही काय ना, मला हे सगळं तोंडपाठ आहे असं. द्रव्य साध्य. व्हॉट इज मीन बाय द्रव्य? हा, मोठ्याने सांग. धन. द्रव्याने साध्य. धन, दौलत, पैसा, अडका. द्रव्य, द्रव्याने साध्य. ठीक आहे. त्या कराडची संपत्ती केली बघा गोठवली. कोण कराड? वाल्मिक कराड. नाव वाल्मिक. आता वाल्या कोळ्याचं वाल्मिक झाला आणि हा आता परत वाल्या बनायला लागला. मज्जा आहे का सगळी? म्हणजे माणूस कुठे चाललंय बघा. आता एवढी संपत्ती जमवायची आहे की नाही? बरोबर आहे का? कुणाला मारायचं, कुणाला काय करायचं, आणि मग हे सगळं साठवायचं. आणि मग एक दिवस कुणाच्या घशात? सरकारच्या घशात, आहे ना. ज्या सरकारचा व्यापार केला, त्याने ज्या सरकारचा वापर करून घेतला, फायदा करून घेतला, आता ते सरकार त्याच्याकडून काढून घ्या आणि याला मोकळा. म्हणून लक्षात ठेवा, कार्यकर्ता व्हायचं नाही कधी आयुष्यात. मी म्हटलं ना, कुणाचं पाय धरायचं नाही. फक्त आई वडील आणि आपले गुरुजन या तिन्हीच व्यक्तींचं पाय धरायचं. ते मी मुद्दाम सांगत नाही, मला का कुत्र चावलेलं नाही बाळांनो. लक्षात ठेवा, हे सगळं सांगत असतो, हे खूप गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतील, त्यामुळे लक्षात ठेवा. जे इथं आहे ना,
किंवा जे घामाचं आहे, जे कष्टाचं आहे तेच पास. जोडून या धन उत्तम व्यवहारे. कोण म्हणते असं? तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जोडा तुम्ही. तुमच्याकडे पैसा अडका भरपूर यायला पाहिजे, मान्य आहे, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला पाहिजे, गरजा तुमच्या पगारात पूर्ण होतील, पण इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात माणूस म्हणून धडपडत असतो, म्हणून माणूस वाममार्गाला लागतो. इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी वाममार्ग पत्करावाच असं काही नाही बाळांनो. चुकीच्या मार्गाने तुम्ही इच्छा आकांक्षा पूर्ण करू नका. जे श्रमानं, कष्टानं, पदोन्नतीनं, श्रेष्ठत्वानं जे येते ते घ्या. तुम्ही आता पोलीस झालात, आणखी 3-4 वर्षानंतर तुम्ही खात्याअंतर्गत PSI होणार. PSI नंतर 3-4 वर्षानं परत तुम्ही PI होणार की नाही? API, PI, बरं आहे का? असं सगळं वाढत वाढत जाणार. मी एक दिवस होईल का नाही सगळं? आज नाही झाली इच्छा आकांक्षा पूर्ण, उद्या होईल, परवा होईल. होईल का नाही? का तसंच राहणार आहे? अरे शेणातला किडा शेणात राहत नाही, तो कधी ना कधी तर वर येतो. लक्षात घ्या. त्याला आपण डिवचून वर काढायचं नाही. अलग लक्षात. लय वाईट मग ते आपला हात घाण होतोय. येते का लक्षात? इच्छा आकांक्षा म्हणजे काय समजलं? काय जणांना इच्छा आकांक्षा म्हणजेच काय कळत नाही. गरजा, अन्न, वस्त्र, निवारा तुमच्या आत्ताच्या पगारामध्ये किंवा जे तुम्हाला नोकरी लागेल त्यात पूर्ण होतील. पण इच्छा आकांक्षा काय? माझा एक मोठा बंगला असावा, माझ्या बंगल्यासमोर एक मोठीच्या मोठी आलिशान गाडी असावी, पाहुणे रावळे यावेत, मस्तपैकी कोचिंगवर बसावेत, असे टनकन उडावेत बसल्या बसल्या, आहे की नाही? सगळं मस्तपैकी वातावरण असावं, एक सुंदर पत्नी असावी, बरं आहे की नाही? सगळं सगळं चांगलं असावं. बघा, दिवाळीला फटाके असं भरपूर उडवावेत, सगळे सण समारंभ असे थाटा मातात साजरे व्हावेत, असं सगळं याला म्हणायचं इच्छा आकांक्षा. म्हणून तुम्ही आता काय करता? उद्या 1 तारीख येणार, उद्या 1 तारखेला तुम्ही म्हणणार बघा आज रात्री तुझ्या नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तुझ्या नववर्षात, येणाऱ्या नववर्षात तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आहे की नाही? म्हणता की नाही? आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणूस काय करतो? मग वाम मार्ग पत्करतो. आणि मग वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला, आणि आता वाल्मिकीचा वाल्या कोळ्या व्हायला. मज्जा आहे की नाही सांगा? त्यामुळे लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार. लक्षात, धन जोडा, पण कसं? व्यवहार उत्तम करून जोडा. जे आलेलं आहे आपल्या नशिबात आहे, आपल्या कर्तृत्वात आहे, तेवढंच घ्या. वाम मार्गाने पैसा, एखाद्याचा रुपया आहे तर देऊन टाका लगेच. त्याला घेतलेला आहे लगेच देऊन टाका. 1.5 रुपये द्या त्याला, लय चांगलं वाटेल. बाबा माझ्या गरजेला मला रुपया दिलेस, तुला मी 1.5 रुपये देतो. कारण भविष्यात आणखी गरज पडली तर तो हक्काने देणार तुम्हाला. का? तर व्यवहारी माणूस आहे, चांगला माणूस आहे. तुम्ही रुपया दिलाय, 8 आणेच परत दिले, पुढच्या वेळेला ते उभा करत नाही दारात, ते उभा करते इल्ला चल फूट म्हणता येतं. लक्षात. आणि दुसरा जर देत असेल तर त्याला हळूच सांगते, माझंच बुडवलं ते ना, त्याला कशावर आलीस बाबा, छान नाही, त्याचा व्यवहार चांगला नाही, माणूस चांगला नाही. ते खोट आहे का चूक आहे? हा, बरोबर आहे का? कृपावलोकन सांगा. कृपावलोकन, कृपेने अवलोकन. लक्षात, कृपेने अवलोकन असेल. कृपेने अवलोकन. पुढे घ्या. कृपेने अवलोकन म्हणजे, अवलोकन म्हणजे काय रे? आता या अवलोकन या शब्दामध्ये 2 अर्थ आहेत, 2 शब्द भरलेले आहेत. अवलोकन, लक्ष द्या. अवलोकन मोठानं आणि अवलोकन लहान, लय फरक आहे बाळांनो. लहान आणि मोठानं ना फार मज्जा करतो आपली. लहान आणि मोठानं हा अर्थभेद सुद्धा करतो. लक्षात. मोठानं म्हणजे नुसतं पाहणे, अवलोकन न मोठा म्हणजे पाहणे, आणि लहान म्हणजे निरीक्षण करणे. आता निरीक्षण करणे आणि पाहणे यात काय फरक आहे? काय सांग? नुसतं अवलोकन करणे, पाहणे. तुम्ही कधी महाद्वार रोडला गेलेला आहे? महाद्वार रोड, राजारामपुरी गेलाय? हा, तर तिथं काही लोक अवलोकन करायला आलेले असतात बघा, है ना? आणि काही लोक अवलोकन करायला आलेले असतात, म्हणजे बारीक निरीक्षण करतात, हे की नाही? असं महिलांना कळतंय हे अवलोकन न कराले का अवलोकन न कराले, काही नाही. नुसतंच पाहायले का जास्तच? मग म्हणतात भाऊ मेल्याची नजर चांगली नाही, असं का करतले हो, आहे की नाही? निरीक्षण म्हणजे हेतुपूर्वक पाहणे, त्यात काहीतरी हेतू असतोय. सारखं खिडकीतनं बघायचं,
है की नाही प्रमोद? निरीक्षक म्हणजे हेतुपूर्वक पाहणे. लक्षात घ्या, हेतुपूर्वक पाहणे. मी विचारले फक्त, बरोबर आहे का चुका असं? म्हणजे तो पाहत नाही, इथे खिडकीच नाही. हेतुपूर्वक पाहणे, निरीक्षण करणे म्हणजे काय? हेतुपूर्वक पाहणे. निरीक्षण आणि न काढा आणि क घाला, काय होते? निरीक्षक. म्हणजे जे PSI किंवा PI, आयचा अर्थ काय होतो? निरीक्षक. माहित आहे? पोलीस सब इन्स्पेक्टर. व्हॉट इज मीन बाय इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. तो हेतुपूर्वक पाहतो. गुन्हा झालेला आहे ना, जेव्हा घटना घडलेली आहे, तो हेतुपूर्वक पाहतो. समजा घरातला एखादा माणूस आहे, त्या माणसानं गुन्हा केलेला आहे, तर तो हेतुपूर्वक पाहतो की नाही? गुन्हा का घडला त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? का माझा भाऊ आहे, चल जा, मी आहे बघतो जा, असं म्हणतोय का? नाही. तो हेतुपूर्वक पाहतो, कारण तो निरीक्षक असतो. भावाला सुद्धा तो अटक करतो. भाऊ, तू माझा भाऊ आहेस, मला मान्य आहे सगळं, तू गुन्हा केलेला आहेस, मला कर्तव्य आहे माझं, मला तुला अटक करावी लागेल. लक्षात? जे होईल, जे सरकार किंवा जो न्याय होईल तो होईल, मला यात काही करता येणार नाही. लक्षात? जर त्यानं काय केलं, भाऊ आहे म्हणून सोडून दिलं, तर नोकरी कुणाला जाईल? दोघं पण अटक. मज्जा जाईल की सांगा. तर निरीक्षक म्हणजे काय? इन्स्पेक्टर. लक्षात आलं? पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक, आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक. येते का लक्षात? तुम्ही काय व्हायचं ठरवा, हळूहळू तुम्ही होईल बघा. आणि मराठी व्याकरण आहे ना बाळांनो, हे मराठी व्याकरण हे तुम्हाला खात्यांतर्गत PSI ला सुद्धा किती मार्काला माहिती आहे? किती मार्काला आहे सांगा? खात्यांतर्गत PSI ला 25 मार्काला आहे. 25 मार्काला. तुम्हाला किती मार्काला आहे? 25 मार्काला आहे. आता सुद्धा ते 25 मार्काला आहे. खात्यांतर्गत PSI तुमची किती वर्ष सर्व्हिस व्हायला पाहिजे? 3, दीड नाही रे, 3, किमान 3 वर्ष सर्व्हिस व्हायला पाहिजे. लक्षात आलं का? किमान 3 वर्ष सर्व्हिस व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही खात्यांतर्गत PSI ला ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षा आहेत खात्यांतर्गत PSI ला, पूर्व आणि मुख्य. पूर्व परीक्षेलाच 25 मार्काला मराठी आहे, 25 मार्काला मराठी, 25 मार्काला इंग्रजी आणि 50 मार्काला गणित, बुद्धिमत्ता, GK वगैरे आहे. आणि मग मुख्य परीक्षेला कायदे, त्यानंतर बाकीचा आर्थिक घडामोडी वगैरे सगळं आहे. मुख्य परीक्षेला मराठी नाही आहे. म्हणजे मराठी व्याकरण आता जे तुम्ही शिकताय ते सगळं आहे तसं तुम्ही 2-3 वर्ष, तुम्ही 3 नव्हे 10 वर्षानं सुद्धा मला आठवणार आहे. 10 वर्षांनी सुद्धा एखादं वाक्य आलं ना, मी आहे तसं आठवणार तुम्हाला. एखादं वाक्य तुम्ही 4 वर्षांत सुद्धा, हे याचं उत्तर हे आहे बाळा, हे उत्तर हे नाही आहे, मी सांगतो गॅरंटी देऊन, आमच्या सरांनी सांगितले, अजून डोक्यात आहे. सहज मुलं म्हणतात, सहज लक्षात आहे. कारण हे म्हणून यासाठी मी तुम्हाला अगदी बारकावे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत असतो. आज नाही तुम्हाला उपयोगाला आल्या तर भविष्यात कधी ना कधी तुम्हाला ह्या गोष्टी उपयोगाला येणार आहेत. लक्षात? आता नाही आल्या, समजा या पोलीस भरतीला नाही आल्या, दुसऱ्या एखादी परीक्षा तुम्ही देत असाल, तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपयोगाला येणार आहेत. बारीक बारीक गोष्टी आल्या लक्षात. आणि म्हणून लिहून घेत चला, हे वेगळं जे लिहून देतोय एक्स्ट्रा ते लिहून घेत चला. कधी काय उपयोगाला येईल सांगता येत नाही. लक्षात? आणि अलीकडे आता काय करायला लागले त्यांनी, 70%च तुम्हाला म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित किंवा अभ्यासक्रमावर आधारित काय विचारायला लागले, प्रश्न विचारायला लागलेले. 30% जो आहे तो अवांतर प्रश्न असतात. सगळे 30% अवांतर. म्हणजे तुम्हाला 20 प्रश्न जवळपास या 25 मधले 20 प्रश्न हे पाठ्यक्रमावर आधारित किंवा अभ्यासक्रमावर आधारित असू शकतात. वरती 4 ते 5 प्रश्न जे आहेत हे मात्र वेगळे पुस्तकाच्या बाहेरचे शब्द असणार आहेत, पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न असणार आहेत, जे मी तुम्हाला सांगत असतो हे असं आहे, हे असं आहे. ते 4-5 मार्क तुम्हाला मिळावेत याच्यासाठी खटाटोप चालू असतो. म्हणून तुम्हाला मी आउट ऑफ ची गॅरंटी देते. आलं का लक्षात? त्यामुळे बारीक बारीक गोष्टी तुमच्या वहीमध्ये येऊ देत. अजूनही प्रामाणिकपणे सांगतो, समाज प्रकरण म्हणजे आपलं मराठी संपायला आलंय तरी सुद्धा काहींनी अजून वया घातलेल्या नाही. कळलं ना? आई घातल्या सगळी वया घातलेल्या नाही बघा, बरं आहे का? तरी सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे वया घाला, सुरुवातीपासून ते व्यवस्थित लिहून काढा. मग तुम्हाला एक वही, आत्ताची वही पुढे सुद्धा उपयोगाला येणार तुम्हाला. मराठी व्याकरणाची, गणिताची वही टाकू नका. इंग्रजीची कुठली तुम्ही क्लास लावला असेल किंवा काय असेल तर इंग्रजीची वही, 4 विषयांच्या वया टाकू नका तुम्ही. कुठल्या कुठल्या सांगा? मराठी, गणित, इंग्रजी आणि कुठली? इतिहास. आता इतिहासचं काही वही वगैरे तुम्ही हे करत नाहीये. जर याचे कंबाईन वगैरे करत असाल तर ते इतिहास 15 मार्काला असतो, बरोबर आहे का? तर या का बदल काय होत नाही, तुम्ही का टाकायचे नाहीत? कारण यांच्या मूळ रूपात बदलच होत नाही, अव्यय असतात ते. थोडक्यात मराठीमध्ये काय बदल होणार आहेत का? इतिहासामध्ये काय बदल होणार आहे का? गणितामध्ये काय चेंजेस होणार आहेत का? इंग्रजीमध्ये काय चेंज होणार आहेत का? नाही. विज्ञानाची वही तशी करून चालणार नाही, भूगोलाची नाही. भूखंड बदलला, एखाद्या तालुक्याचा, जिल्ह्याचा
तालुका झाला किंवा जिल्ह्याचा हे झाला बदललं आहे की नाही, त्या बदल असतात त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, त्या वेळेला तुम्ही त्या वेळेला अपडेट करून घेतलं जातं. हे याच्यामध्ये काही अपडेटचा काही संबंध येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, एक वही व्यवस्थित करा तुमची, कोणाला वही देऊ नका आणि तुम्हाला नंतर भविष्यामध्ये ती उपयोगाला येईल. याच वर्षी तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी, एखाद्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्ही जनरल PSI ची परीक्षा देणार असाल, आता या वर्षी समजा तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात, बरोबर आहे का, ग्रॅज्युएशन नंतर PSI जनरल PSI याच्यामध्ये सुद्धा पूर्व आणि मुख्य परीक्षा असते. पूर्व परीक्षेला काय असते माहिती आहे का, जनरल PSIच्या सगळं GK GS सगळं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र वगैरे सगळं GS असते. आणि मुख्य परीक्षेला काय असते माहिती आहे, मुख्य परीक्षेला मराठी, इंग्रजी आणि मग कायदे वगैरे असते सगळं याच्यामध्ये. हा एक पेपर असतो आणि हा पूर्व परीक्षेचा एक पेपर असतो. 2 पेपर असतात त्याच्यात. मराठी तर 50 मार्काला असते, 50 प्रश्न असतात, तब्बल 50 प्रश्न, आणि इंग्रजीचे 50 प्रश्न असतात. आता याच्यामध्ये काय तर 30 प्रश्न केलेले आहेत आणि 20 एक्स्ट्रा याचे केलेले आहेत, संगणक वगैरे केलेले आहेत इंग्रजीचे, आणि कायदे वगैरे मग सगळं हे सगळं याच्यामध्ये आहे. परत अलग लक्षात. त्यामुळं जर तुम्ही जनरल PSI ची परीक्षा देत असाल डायरेक्ट, मी पोलीस होऊ दे, मग 3-4 वर्षांतर परत खात्यांतर्गत देऊ दे परीक्षा, मग मी PSI होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात ना, येणारी गट बची 3,500 PSI च्या जागा निघताय, थोड्या दिवसात त्या जागा निघतील, तर त्याला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. सेम सगळं, फक्त इंग्रजीचा अभ्यास मुख्य परीक्षेला तुम्हाला करावा लागणार आहे. इथं 30 पैकी किमान जरी 15 जरी मिळाले तुम्हाला आणि हे 50 मिळाले, मुख्य परीक्षेला 102, 105 मार्क पाडायला लागतात तुम्हाला, लक्षात घ्या. 200 पैकी इथं 50 होतं, इथं 15 65 झाले, आणि इकडे 30 40 100 पैकी पडतात तुम्हाला याच्यात. असं म्हणजे तुम्ही PSI जनरल PSI सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता, पहिल्या प्रयत्नात क्रॅक करू शकता. फक्त झालेला अभ्यास व्यवस्थित त्याचा उपयोजन व्हायला पाहिजे, अलग लक्षात. आणि हे मराठी व्याकरण जे आहे ते तुम्हाला मी त्या पद्धतीने गट ब गट क च्या पद्धतीने शिकवत आहे, असं वरवरचं घेत नाही आहे. एक्स्ट्रा सगळी माहिती तुम्हाला सांगत असतो बघा, असतं की नाही. आणि गणित सुद्धा त्या पद्धतीने तुमचं व्हायला लागलेलं आहे. PSI ची मुलं गणित सोडवत नाहीत, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवताय. ते ग्रुपला वगैरे मी बघतोय बघा, इथं सुद्धा मी बघतोय, पुढे सर शिकवत असतात, तुम्ही सोडवताय. घ्या कृपेने अवलोकन. अवलोकन समजलं, इथं लहान नाही. कृपेने अवलोकन म्हणजे काय, कृपावलोकन म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती हा कृपावलोकन असतो. म्हणजे समजा मला फार गरज आहे, कशाची आर्थिक गरज आहे, काहीतरी गरज आहे, आणि मी तुमच्याकडे आलो, तर तुम्ही खरंच त्याचं चाचपणी करणार, अवलोकन करणार. अहो खरंच सरांना गरज आहे का, 1-2 दिवस थांबा किंवा 4 दिवस थांबा म्हणतात, त्या 4 दिवसात तुम्ही चाचपणी करणार, सरांना खरंच गरज पडली का, सर चेष्टा करायला लागले का, सर मुद्दाम हे करायला लागले, किंवा एखादा गरजू व्यक्ती आलेला आहे तो मुद्दाम करतोय का, परत भविष्यात तो काय करेल, देईल की नाही, याची चाचपणी. म्हणजे सगळं हेतुपूर्वक तुम्ही निरीक्षण करणार बारीकपणे, आणि मग त्याच्यावर कृपा करणार, असा त्याचा अर्थ आहे कृपावलोकन. समजलं. त्यानंतर सिंहावलोकन, सिंहाने अवलोकन असं घ्या. सिंहाने अवलोकन म्हणजे काय रे, सिंहाने अवलोकन म्हणजे काय, अवलोकन म्हणजे काय, निरीक्षण करणे, पाहणे हेतुपूर्वक, म्हणजे सिंहासारखं वळून पाहणे. सिंह पुढे गेला की तो असं थोडस असं फक्त काटकोनात बघतो, असं थोडं सिंहावलोकन. म्हणजे आपण पुढे बघून गेलो, म्हणजे पुढे गेलो आपण, तर मागच्या लोकांसाठी ज्याने आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे आपण त्या पदावर गेलो, त्या लोकांचं थोडस स्मरण व्हावं, हा प्रकार त्याच्यामध्ये बरेचसे बोलण्यासारखं आहे याच्यामध्ये. सिंहावलोकन म्हणजे मागे वळून पाहावं. नाहीतर काही लोक एकदा भरती झालीत की मग कोण सगळे विसरत, कोण तू, कोण तुम्ही, असं सगळं असतं. आई वडिलांना हे करायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असं बऱ्याचशा गोष्टी होतात. हा मी आणि माझं पिल्लू, ठीक नाही, आई म्हणजे माझं पिल्लू मोठं झालं आणि हे दुसऱ्या पिल्लूला घेऊन आणि बंगला घेतय, 2 BHK 3 BHK फ्लॅट घेतय कर्ज काढून, आणि बंगल्यावर काय लिहितंय त्या फ्लॅटवर, मातृछाया पितृछाया. फक्त छायाच त्या फ्लॅट मध्ये असते, मातृ पितृ नसतातच. का असतात, आणि फ्लॅट का म्हणले माहिती का, हप्ता भरूनच फ्लॅट होते ते, है की नाही, बरोबर आहे ना. खूप मजा आहे. हाऊस फिटती, ते घर बांधल्या हाऊसच फिटते, मग त्याला हाऊस म्हणलेला आहे की नाही. होम का म्हणलं माहिती, होम का म्हणतात, ती यज्ञ वगैरे होम करतात, त्याला होम म्हणतात. फ्लॅट हप्ता भरून,
मातृसदृश्य, मातेशी सदृश्य घ्या. मातेशी सदृश्य म्हणजे काय सांगा. तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत? नेसी निशी. त्यांची आलं बघा. मातेशी सदृश्य म्हणजे आईच्या डोळ्या देखत असलेला मातृसदृश्य. मी कांता सदृश्य आहे. कांता म्हणजे काय? आई माझी गावाकडे असते. पुढं तुम्ही रूम सदृश्य, तुम्ही रूमवर राहिलात ना. पुढं मनकल्पित, मनाने कल्पित. लिहा मनाने कल्पित म्हणजे काय रे? मनाने कल्पित म्हणजे काय? मनकल्पित, मनाने कल्पित म्हणजे काय? मनाने कल्पना केलेली. आपण म्हणतो तुझ्या मनानेच ठरवायला सगळं. असू दे ठीक आहे, तुला जे पटेल ते कर, तुला कल्पना येईल ते कर. असं एकोण, एकोण आहे शब्द बघा. एकोण, एकाने उणे, एकाने उणे असं. एकोण शब्द बघा, नीट बघा, लक्ष द्या. एकोण शब्द कसा आहे? मग याला 19 असं लिहिता बघा आपण. 19 असं लिहितो बघा आपण, है ना. सॉरी 19. याला फक्त दुसरी वेलांटी आणि स करतो. 19 म्हणजे 1 उणे 20 असं है ना. एकोण म्हणजे एकाने, तृतीयाचा ने प्रत्यय. एकाने उणे, उणे म्हणजे कमी. उणे तिथे काय आम्हाला उणे असं झालं. जाऊया पुढं. लिहून घेतो शुभम. तुझ्या आता भीतीच वाटायला मला. आता फास्ट होतंय का म्हणून काय तर जाहिरात मध्ये आणायला लागते तुझं लिहून होईपर्यंत. कृष्णार्पण. चला चतुर्थीचे प्रत्यय सांगा. सला ते सलानाते सांगितलं तुम्ही. सला ते सलानाते. हा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सला ते सलानाते. कंसात सला ते सलानाते लिहा. हा कोण करतोय त्याला? बर चतुर्थीचे प्रत्यय लिहिले सला ते सलानाते. हा आता सामाजिक शब्द काय बघा. कृष्णार्पण. विग्रह कसा करायचा आहे? कृष्णाला अर्पण. आता इथं दान भेट देऊन टाकलेलं असा प्रकार होतो बघा इथं. नंतर तुम्ही द्वितीय आणि चतुर्थी मधले सेमच करून टाका. कृष्णाला अर्पण, कृष्णाला अर्पण असेल. कृष्णाला अर्पण म्हणजे त्याला देऊन टाकलं. दान भेट आहे ना चतुर्थी मधलं. इथं अनाथाश्रम, इथं ला घ्यायचं नाही. साठी करिता हे शब्द घ्यावे ते इथं आणायचे. अनाथांसाठी आश्रम असं घ्या. अनाथांसाठी आश्रम म्हणजे त्यांना तो देऊन टाकलेला असतो ना, बरोबर ना. अनाथांना आश्रम असतो तो, अनाथ लोकांसाठी असतो, बरोबर का. लोकांना असं. काकबली. काक म्हणजे काय रे? काख वेगळी आणि काक म्हणजे कावळा. बली म्हणजे इथल्या कावळ्या करिता बली. कावळ्या करिता बली, कावळ्या करिता बली असं बळी द्यायचा. काक बली, कावळ्या करिता बली. कावळ्याला बली, बळी असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. दान दिलं, भेट दिली. कावळ्या करिता बली, काक बली. पुढं अरे तपाचरण, तपासाठी आचरण. तपासाठी आचरण असं लिहा. आचरण म्हणजे काय? कर्तव्य. तप किती वर्षाचं असतं? 12 वर्षाचं. तपासाठी आचरण. परपीडा, दुसऱ्या करिता पीडा. पर म्हणजे दुसरा, दुसऱ्या करिता पीडा. तुम्ही कशा आहात? पीडा पला दुसरी वेलांटी लिहायचे. पीडा, क्रीडा हे संस्कृत तत्सम शब्द आहेत, त्याला दुसरीच वेलांटी लिहायची. क्रीड्याला सुद्धा दुसरीच वेलांटी लिहायची बघा. क्रीडांगण असू दे, क्रीडा असू दे असंच लिहायचं. अनुस्वाराच्या याला अपवाद आहे हा शब्द. अनुस्वाराच्या अलीकडे अक्षर स्व असायला पाहिजे पण दीर्घ असतो. क्रीडांगण, क्रीडा, पीडा असं लक्षात घ्या. दुसऱ्या करिता पीडा. तुम्ही आहात का परपीडा? मित्र म्हणतो लय पीडते सर, ये लय पीडते म्हणता का तुम्ही?
लई पिढते हो मला, ती परपिडा असते. सेवानिवृत्त पंचमीचे प्रत्यय सांगा. ऊन ऊन. सेवानिवृत्त कसं होणार शुभम? सेवेतून निवृत्त. सेवेतून निवृत्त, सेवानिवृत्त. स्वेच्छानिवृत्ती घ्यायची नाही. भविष्यामध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊ नका, लय वाईट अवस्था होत्या. म्हणजे 5-6 वर्ष पुढे राहिलेले आहे, स्वेच्छानिवृत्ती घेऊया, 5-6 वर्ष निवृत्तीत राहणार, तर ते एक दिवस असा वाईट निघतो ना, मला खूप म्हणजे ऐकायला मिळते. स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे ते म्हणतात बघा, उगाच निवृत्ती घेतली, कामाला गेलो बरं झालं असतं, पोराचं पोरगा सांभाळा, ह्याचं हे सांभाळा, त्याचं ते सांभाळा, लय झंझट. तेवढी 5-6 वर्ष तरी सुखात जातील तुमची. 10ला गेले की 5-6 वाजता येत, लय किरकिर असत्या. अहो 50 नंतर 58व्या वर्षी आहे ना सेवानिवृत्तीचा काळ. एखादं 50 आणि 51 वर्ष झाली, 52 वर्ष झाली की स्वेच्छानिवृत्ती घेतात. त्यावेळेला कोणता काळ असतो माहिती आहे? हा ह्याचा 52व्या वर्षाचा काळ असतो. पण इथं लेकाची मुलं मोठी होत असतात. लक्षात घ्या, घराचं कर्ज, बाकीच्या सगळ्या बोजवार, सगळ्या गोष्टी असतात. अचानक जर समजा लग्न वयात झालं तर मुलग्याचं लग्न, मुलगी लग्नाला आलेली असते, बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, आणि खूप त्रासदायक होतो. मग तो 5-6 वर्षाचा कालावधी जो आहे तो फार त्रासदायक होतो. कारण 52व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली की 2-3 वर्ष तुमचं कागदपत्र पुरवायला जातात, आणि 3 वर्षानंतर मग पेन्शन सुरू होते. लक्षात, म्हणजे 55 वर्ष तशीच जाणार, 2-3 वर्ष, परत 2-3 वर्ष मग पेन्शन मध्ये पुरत नाही सगळं. लक्षात द्या. मग कदाचित पेन्शन विकावी लागते त्या लोकांना. त्यामुळे तसं करू नका. 58 वर्ष, 58ला 60 वाटल्यास करा, पण 2 वर्ष स्वेच्छानिवृत्ती ते घेऊ नका. मी आता सांगतोय, भविष्यात तुम्हाला उपयोगाला येईल. मी खरं सातपुते सर सांगत होते बाबा, की नाही, तुम्हाला विचार होईल तुमचा. चोर भय, चोरापासून भय. चोरापासून भय. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. भवतारण, भवापासून तारण. भवापासून तारण. भव म्हणजे काय रे? भव म्हणजे संसार, आणि तारण म्हणजे मुक्ती. मज्जा आहे की नाही सांगा? नको वाटते नंतर हे यावेळेला कुठं संन्यास घ्यावा असं वाटतंय बघा. भवतारण, भवापासून तारण म्हणजे संसारापासून मुक्ती. अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मियते भाकर. कुणाची कविता ही? बहिणाबाई चौधरी. 4थी नापास आहेत त्या, हे ना, काय शिकल्या नाही. षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. मला षष्टीचे प्रत्यय कोणते रे? चाचीचे, चाचीचे चा. राजवाडा विग्रह कसा होईल? राज्याचा वाडा, राजवाडा, राज्याचा वाडा चा प्रत्यय. ज्ञानोदय, ज्ञानाचा उदय. द्या, ज्ञानाचा उदय. ज्ञानोदय, ज्ञानाचा उदय. ज्ञानोदय, ज्ञानाचा उदय. आंबराई, आंब्याची राई. राई म्हणजे काय? आंब्याची राई. राई म्हणजे काय? राई म्हणजे वन किंवा बाग. या राईचा अर्थ आहे वन किंवा बाग. मोठा वन म्हणजे काय रे? आणि हे वन म्हणजे काय? मोठा आणि लहान अर्थभेद करणारे शब्द आहेत. सांगा, हे वन म्हणजे काय? डाग. जखम झाली की तिचा व्रण, थोडक्यात लक्षात घ्या, कंसात व्रण आहे ना, तो वन तसाच राहतो, डाग तसाच राहतो. पायाला हाताला जखम झाली की बरोबर का? आणि हे वन म्हणजे काय? जंगल किंवा राई. लक्षात ठेवा, शब्दशः अर्थ जंगल, अनवधानाने अर्थ राई होतो बघा. आंब्याची राई, आंब्याचे वन असं. गणपती. गण म्हणजे कोण? लोक, जनता, समुदाय, प्रजा.
लोकांचा पती. पती म्हणजेच मालक, धनी, पालन पोषण करता वगैरे. हे लिहून घेतले पुसू. हे शानी पोरण. जेवताना पाणी पिता नाही. सीताकांत. सीतेचा कांत. सला दुसरीच वेलांटी लिहायची. सीतेचा कांत. कांत म्हणजे काय? कांत म्हणजे नवरा. सीताकांत. लक्षात. हे शब्द मी तुम्हाला सांगितलेत बघा. कोणते कोणते दुसऱ्या वेलांटीत लिहायचे ते. सीता, गीता, हा नीता, अजून कोण? वीणा, हा बरोबर. मीना, सीमा, रीना, टीना, दीक्षा, दीपा, एवढ्या सगळ्या. अजून म्हणजे एवढ्या सगळ्या दुसऱ्या वेलांटीत. अजून काय? दीक्षा, अजून काय? हे सगळे असेच लिहायचे. लक्षात. नीता एक लिहिले का आपण? लिहिले. याच्या पुढे अनिता जोडा. गीता, गीतांजली असंच लिहायचं. गीतांजली बरोबर आहे का? मीनाक्षी असंच लिहायचं. मला दुसरी वेलांटी. दीपाली, दला दुसरीच वेलांटी. दीक्षांत सोहळा असंच लिहायचं. सीमित, सला दुसरी वेलांटी, मला पहिली वेलांटी. इथं प्रत्यय. सीमित. लिहून घ्या. हे लिहून ठेवा. हात बांधून. तिथं काय व्हायला आलायस? तमाशाला आलायस? बसलाय फडात. कशा लिहून देतोय? मला कुठं चावले? खूळ लागले मला लिहून द्यायला. मग का लिहित नाही तुम्ही सोनम? हा असे का करता? का छळता मला? शुद्ध लेखनाला येत नाही काय? येतं की नाही? किती वेळा झाले हे? किती वेळा लिहून दिले? 3, 4, 100 दावे. एवढे दिवस तर झालेत का? काय बोलत्या? सत्य आहे बघ. अगं तू तर पिडलंच ग. हा 11:15 सोडतो आणि 11:15 सोडतो. 10 मिनिटात येतो. होय काय? सर येणार नाही आता. बर बर ठीक. ओके ओके. डन डन डन. आलीस का? म्हणून येते काय मला होय. मुलगून जाते माझा. हॅलो. सर नाही येतो. 10 मिनिटात अक्का 10 मिनिट. हा काय मग आत्ता काय आली तू? होय काय? हा पुढचं घ्या रे. हा अजून हे राहिले ना? प्रवाह पतीत राहिलेलं आहे. हे राहिलेलं आहे बघ. सीताकांत. सप्तमीचं घ्या. 10 मिनिटात सोडतो. येतो 5 मिनिटात. एवढे घ्या. सप्तमी भक्ती मग सोडतो तुम्हाला. चला तुम्हाला पण घाई आहे जायची. काही जण म्हणले आज सुट्टी द्या म्हणले होते. घ्या. सप्तमीचे प्रत्यय सांगा. ताता थैया, तैया तैया. बरोबर आहे का? त इ आ त इ आ. आणि कार्यकर्ता काय? अधिकरण म्हणजे काय? स्थळ किंवा काळ. बरोबर. कर्णकुशल. अरे कर्मकुशल आहे ना. कर्मकुशल्या.
कर्मकुशल असं लिहा. कर्मकुशल म्हणजे काय? कुशल म्हणजे निपुण. कुशलचा अर्थ काय होतो? म्हणजे काय? कामात कुशल असं होतं बघा. कामात कुशल. कर्मात कुशल. कुशल म्हणजे निपुण. शास्त्र पंडित. शास्त्रात पंडित. पंडित दला पहिली वेळा इथं प्रत्यय. शास्त्रात पंडित. पंडित म्हणजे काय झालं? पंडित म्हणजे काय? त्याला हल. पंडित म्हणजे काय? अरे पंडित म्हणजे काय? निष्णात, निपुण असं दिलं. पुढं गृह कलह. गृहातील. गृह म्हणजे काय रे? कलह आतील. सप्तमी त. गृहातील कलह. कलह. गृहातील म्हणजे काय? घरातील कलह. कलह म्हणजे काय? वाद, भांडण, तंटा. हा असं एक घर नाही तिथं गृह कलह नाही. असं आहे का कुठलं? राजवाड्यामध्ये सुद्धा कलह असतो. तुम्ही शाहू महाराजांच्या तिथं जावा. तुम्हाला वाटतं का शाहू महाराज वगैरे जे महाराज आहेत आपले वंशज शिवाजी महाराज एवढे श्रीमंत वगैरे आहेत, भरपूर आहे ना श्रीमंत छत्रपती, त्यांच्यात भांडण नसेल? चूल आहे तिथं भांडण आहे. पुढं प्रवाहपतीत. सांगा प्रवाहपतीत. प्रवाहात पडलेला. एक विद्यार्थिनी म्हटली, सर जेवढं भांडण होईल तेवढं प्रेम जास्त वाढतंय. म्हणजे म्हणतात की भांडण जेवढं जास्त तेवढं प्रेम जास्त वाढते म्हणे. असं म्हणजे चांगलं आहे. बघू म्हटलं भविष्यात. प्रवाहपतीत. प्रवाहात पडलेला. मग आता मी अनुभवायला लागले ते. ठीक आहे घ्या. प्रवाहात पडलेला म्हणजे कशात पडलेला? गटाराच्या प्रवाहात, पाण्याच्या. प्रवाहपतीत म्हणजे प्रवाहात पडलेला म्हणजे काय सांगा? प्रवाहात पडलेला. कूपमंडूक. कूपातील. कूप म्हणजे काय रे? कूप म्हणजे विहीर. हा आधी लिहा कुपातील मंडूक लिहा. कुपातील मंडूक असं लिहा. मंडूक म्हणजे काय? बेडूक. बरोबर आहे. मंडूक म्हणजे बेडूक. कुपातील. कूप म्हणजे विहीर. विहिरीतील बेडूक असं लिहा कंसात. घेत आहे? कुपातील मंडूक. मंडूक म्हणजे बेडूक. कूप म्हणजे विहीर. बेडकाला समानार्थी शब्द आपण घ्यायचे. बेडूक तुम्हाला इथं दाखवणार आहे मी. त्याला समानार्थी शब्द. झालं. आता लक्ष द्या. इथं बघा आता उपपद तत्पुरुष सुरू होतोय. म्हणजे पहिला जो आहे प्रकार कोणता आहे? पहिला प्रकार कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष आहे हा प्रकार. हा पहिला प्रकार तत्पुरुष मधला संपलेला आहे. बरोबर. दुसरा कुठला सुरू होते सांगा? 1.2 2.1 कुठला सुरू होतोय? उपपद तत्पुरुष. हा आपल्याला उद्याच्या तासाला घ्यायचा आहे. ठीक आहे. बहुतेक सर येणार नाहीत ना? नाही येणार. ठीक आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. शुभ दिवस. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. गाडी लागणार आहे म्हणजे फोन करायचा. आईला दवाखान्यात न्यायचं. हो मी 11 वाजता लेक्चर सुटताही म्हटले ना, कारण सर 11 वाजता येतात. म्हटले येतो मी 11:10 पर्यंत. आता बहुतेक 11:15 वाजायला आले. मग काय करते? हा सॉरी 11:15 वाजायला आले. म्हणून त्याने चालू केले तिकडं. काय नियोजन केलंय मॅडम? डायरेक्ट इकडे आला. 1 डिसेंबर वगैरे काय नाही. मग जानेवारी काय माहिती.
आता काय करतात घरात काय करतात काय चाल बँकेत गेले आज आलं सर मग काय करणार आता बसच नाहीत आमच्याकडे रस्ता करायला चालू गाडी मागितली असते दिली असती की मी आणि कारखाना चालू आहे त्यामुळे रस्त्या वगैरे नाही रे, ते कारखाना जरी गेले लोक फिरले होय ते रस्त्यावर सगळे वाहनं आणि हे लय गर्दी झाल्या संध्याकाळी ए कुठे येऊ सर बंद बघ बसशील बंद करू का सर